ओके, सो स्टार्ट करू आपण. येस, तर आजची पहिली जी प्लेस आहे दॅट इज नथिंग बट अ प्लेस इन चिली साऊथ अमेरिकन कंट्री. तिथली ही जागा आहे, त्याचं नाव आहे विना देल मार. आणि इथे झालं काय आहे तर बेसिकली इथे फॉरेस्ट फायरचा इन्सिडन्स बघायला मिळालेला आहे विना देल मार या ठिकाणी. अँड हिअर बेसिकली फॉरेस्ट फायर झालेले, बातमी पण दिलेली होती. फॉरेस्ट फायर रेज ऑन इन सेंट्रल चिली आणि जवळपास 112 लोकांची डेथ झालेली असं म्हणलेलं होतं. सो वी नीड टू नो अबाउट दिस प्लेस विना देल मार. पहिले तर हे कुठे आहे हे माहिती पाहिजे. सो इट इज लोकेटेड ऑन चिलीज पॅसिफिक कोस्ट. म्हणजे चिलीचं ऑब्विसली पॅसिफिक कोस्टच आहे, पण चिलीमध्ये हे आहे. आणि याला एक तर गार्डन सिटी पण म्हटलं जातं. सो देर इज अ फॉरेस्ट फायर रिचिंग दी अर्बन एरियाज. सो हा एक इथे इशू आहे, फॉरेस्ट फायर रिचिंग दी अर्बन एरिया. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की बंडीपूरमध्ये फॉरेस्ट फायर झालेली होती, सो इट वॉज इन दॅट फॉरेस्ट एरिया. बट वेन वी टॉक अबाउट दिस फॉरेस्ट फायर, इट इज रिचिंग दी अर्बन एरियाज. हे शहराच्या भागापर्यंत पोहोचत आहे. अँड ऑल्सो अशा प्रकारचं अजून एक कधी झालेलं होतं तर 2020च्या काळामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये झालेलं होतं. इन दॅट न्यू साऊथ वेल्स सिडनीपर्यंत, म्हणजे सिडनीच्या घरापर्यंत त्या झळा आलेल्या होत्या सिडनीमध्ये. न्यू साऊथ वेल्स जो त्यांचा स्टेट आहे तिथे. सो दिस विना देल मार, इट इज अ सिटी ऑन सेंट्रल चिलीज पॅसिफिक कोस्ट, ज्याला गार्डन सिटी पण म्हणतात. अँड दिस इज लोकेटेड विद इन दिस वॅल्पॅरिसो रिजन, जो चिलीमधला एक भाग आहे. अँड ऑल्सो चिलीमधलं अमॉंग दी लार्जेस्ट सिटी आहे, नॉट लार्जेस्ट बट अमॉंग दी लार्जेस्ट सिटी आहे. बट फक्त एवढं लक्षात राहू दे, विना देल मार, दिस इज इन चिली. नाव द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, जो रिजन UPSCचा बराच फेवरेट रिजन आहे, दॅट इज वेस्ट एशिया. अँड इन दॅट रिजन दे आर रेग्युलरली आस्किंग यू क्वेश्चन्स. इस्रायलबद्दलचे प्रश्न म्हणा किंवा मेडिटेरेनियन सी आणि त्याला बॉर्डर करणारे त्या वेस्ट एशियामधले कोणते कोणते देश आहेत. सो असे बरेचसे प्रश्न त्यामध्ये आलेले. सो सम रिजन्स आर क्वाईट इम्पॉर्टंट फ्रॉम दी पर्स्पेक्टिव्ह ऑफ UPSC, लाईक वेस्ट एशिया, देन साऊथ ईस्ट एशिया. सो हे दोन रिजन जे आहेत ते बरेच महत्त्वाचे राहतात. साऊथ ईस्ट एशिया, त्यामधलं काल जे आपण इंडोनेशिया जे बघत होतो. सो दीज रिजन्स आर व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि त्यामधला हा जो भाग आहे सिरियामधला, ॲलेपो अँड इडलिब. सो हे दोन भाग बऱ्यापैकी सध्या न्यूजमध्ये आहेत आणि हे वर्षभर न्यूजमध्ये राहतातच, बिकॉज अ लॉट ऑफ थिंग्स आर गोइंग ऑन बिटवीन दी मिलिटन्सी देअर अँड देन लोकल गव्हर्नमेंट देअर. सिरियामधले जे गव्हर्नमेंट आणि तिथले जे बाकी सेपरेटिस्ट जे लोक आहेत, सो त्यांच्यामध्ये बरेचसे इश्यूज कंटिन्युअसली होत राहतात. सो तसंच भाग इथे पण झालेला आहे. द डेथ अँड फिअर अमॉंग सिव्हिलियन्स इन नॉर्थ वेस्टर्न सिरिया अमिड असद रेजिम्स बंबार्डमेंट. सो गव्हर्नमेंटने तिथे बंबार्डमेंट्स केलेले आहेत. अँड अल्टिमेटली वी नीड टू नो की हे दोन भाग कुठे आहेत. ऑलरेडी बऱ्या वेळेस हे विचारून झालेलं पण आहे PYQ मध्ये. इडलिब रिजनबद्दल विचारलेलं होतं. सो दीज आर इन सिरिया, ॲलेपो अँड इडलिब. सिरियाची कॅपिटल काय माहिती आहे? कॅपिटल ऑफ सिरिया? One hint, it is not Aleppo, it is not Idlib, it is Damascus. Damascus is capital of Syria. So Aleppo बद्दल जर बोलायचं झालं तर सिरियामधलं हे शहर आहे. And one interesting fact is that it is one of the oldest continuously inhabited cities in the world. One of the oldest continuously inhabited, म्हणजे आतापर्यंत इथे वस्ती जे आहे ते कंटिन्युअसली सुरू आहे. अँड अशा प्रकारचं हे वन ऑफ दी ओल्डेस्ट आहे. आणि जवळपास 6000 BC पासून आपल्याला इथे इनहॅबिटन्स बघायला मिळतं. 6000 BC पासून. जेव्हा आपण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन बद्दल वाचतो, वी रीड अबाउट दोज मेसोपोटामिया आणि त्या भागामधले दिलमून, असे सगळे जे वाचतो ना आपण, सो त्यावेळेस आपण एक तिथून पुढे गेल्यावरती वेदिक काळामध्ये आपण हे बघतो किंवा व्हॉट आर दी सोर्सेस विच टेल्स अबाउट दी आर्यन्स. तर मग त्यामध्ये एक काही असे इन्स्क्रिप्शन्स येतात बरं. NCERT मध्ये पण आहे. हिट्टाईट इन्स्क्रिप्शन, त्यानंतर कॅसाईट इन्स्क्रिप्शन, असे काही इन्स्क्रिप्शन्स येतात.
सो त्यामधलं हे जे हिट्टाईट इन्स्क्रिप्शन जे आहे ना, दिस इज द सेम एरिया. हिट्टाईट इन्स्क्रिप्शन हा जो एलेप्पो वाला जो एरिया आहे, दिस इज क्वाइट हिस्टॉरिक एरिया आणि बराच जुना भाग आहे. सो दॅट हिट्टाईट इन्स्क्रिप्शन इज ऑल्सो बिलॉंगिंग टू दिस रिजन ऑफ सिरिया ओनली. सो एकतर हा वन ऑफ द ओल्डेस्ट भाग आहे असा. पहिला तर तो भाग 6000 BC पासून आपल्याला हे दिसतंय. देन युनेस्कोने ह्याला वर्ल्ड हेरिटेज साईट दिलेलं आहे बिकॉज ऑफ ऑल सच काइंड ऑफ थिंग्स, लाईक जुन्या गोष्टी ते जे सापडलेल्या आहेत. आणि युनेस्कोने त्या भागामध्ये स्पेसिफिक जो रिजन आहे म्हणजे आपण काय म्हणतोय की ज्याला एन्शंट टाइम्स मधले जिथे एक्सकॅव्हेशन सापडलेले आहेत त्या भागाला वर्ल्ड हेरिटेज साईट तिथे सांगितलेलं आहे. सो एन्शंट सिटी ऑफ एलेप्पो इट इज युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट. एक्झॅक्ट लोकेशन जर म्हणलं तर सिरिया आणि टर्कीच्या बॉर्डर पासून हे जवळ येतं. तिथे बॉर्डर चेकपॉइंट पण आहे जवळपास एक, बॅब अल हवा नावाचा, आणि तिथून हे एलेप्पो जवळ येतं. आणि एका बाजूला सिरिया आणि टर्कीची बॉर्डर लागते आणि दुसऱ्या बाजूला सिरियन डेझर्ट लागते. सो अशा भागामध्ये तो पूर्ण रिजन आहे. कल्चरली बराच महत्वाचा आहे. एकतर युनेस्कोचं वर्ल्ड हेरिटेज साईट तर आहे, बट ॲट दी सेम टाइम देर इज ऑल्सो वन टिपिकल म्युझिकल फॉर्म, ट्रेडिशनल सॉंगचा एक फॉर्म आहे, ज्याला इनटँजिबल लिस्ट जी असते ना, युनेस्कोचे 2 लिस्ट येतात, त्यामुळे की ते इनटँजिबल लिस्ट जे आहे, तर इनटँजिबल लिस्टमध्ये हे कुदूद हुलबैया असं ते ट्रेडिशनल सॉन्ग आहेत सिरियामधले. कुदूद हलाबिया दिस इज ट्रेडिशनल सिरियन सॉन्ग. आणि हे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज इनटँजिबल लिस्टमध्ये आपल्याला बघायला मिळते. दिस इज इनटँजिबल लिस्ट, युनेस्कोज इनटँजिबल कल्चरल हेरिटेज लिस्ट. ओके, सो दिस इज अबाउट दी एलेप्पो रिजन. आणि तिथला दुसरा जो भाग आहे तो आहे इडलिब. इडलिब इज ऑल्सो पार्ट ऑफ दिस नॉर्दर्न रिजनमध्ये दोन्ही पण, एलेप्पो आणि हे जे इडलिब आहेत. आणि त्यातलं ते इडलिब स्पेसिफिकली म्हणता येईल की इट इज पार्ट ऑफ दी नॉर्थ वेस्टर्न सिरिया. आणि हा जो भाग आहे एक मार्केट म्हणून याला बघितलं जातं, मार्केट फॉर दी सराउंडिंग ॲग्रिकल्चरली वेल ऑफ रिजन्स, की सगळे जे आसपास फूड ग्रेन्स आहेत किंवा कॉटन आहे, सो यासाठी एक प्रकारे हे मार्केट म्हणून बघितलं जातं. सो इन दॅट वे दिस इज वन इम्पॉर्टंट टेक्सटाईल सेंटर इन सिरिया. सिरियामधलं एक महत्त्वाचं टेक्सटाईल सेंटर आहे इडलिब. नाउ टॉकिंग अबाउट सिरिया, हे मेडिटेरेनियन सीला जोडून आहे. पहिला तर हा मुद्दा झाला, कारण ते जुने प्रश्न जेव्हा तुम्ही बघता मेडिटेरेनियन सीला बॉर्डर करणाऱ्या कंट्रीज कोणत्या, असे बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेले आहेत. रिसेंट जर म्हणलं 2017 मध्ये एक प्रश्न होता, 2019 मध्ये एक प्रश्न होता. सो सिरियाबद्दल पहिले तर काय, दिस इज लोकेटेड ऑन द ईस्ट कोस्ट ऑफ मेडिटेरेनियन सी इन साऊथ वेस्टर्न एशिया. साऊथ वेस्टर्न एशियाचा तो भाग म्हणता येईल. मेडिटेरेनियन सीला लागून आहे सिरिया. कॅपिटल जसं आपण म्हणलं दमास्कस किंवा त्याला दिमाश्क म्हणतात. अँड अजून या भागामध्ये जर स्पेशालिटी अजून काय काय तर युफ्रेट्स नावाची जी नदी आहे ती सिरियामधून वाहती आहे, पुढे इराकमध्ये पण जाती. अल्टिमेटली युफ्रेट्स नदी आणि दुसरी कोणती नदी आपण म्हणलं होतं, टायग्रिस नदी, दोन्ही मिळतात कुठं, शतल अर्ब नदीमध्ये मिळतात. आणि मग पुढे ती शतल अर्ब नदी पर्शियन गल्फला डेल्टा बनवते, राईट. सो दिस युफ्रेट्स विच इज सिरियाज मोस्ट इम्पॉर्टंट रिव्हर, इट इज क्रॉसिंग द कंट्री इन द ईस्टर्न पार्ट. टॉकिंग अबाउट सिरिया, अजून हे एक आपल्याला माहिती पाहिजे, गोलान हाइट्स विच इज ऑक्युपाइड बाय इस्रायल आफ्टर दॅट 6-day वॉर इन 1967. तर गोलान हाइट्स हा जो रिजन आहे, हा रिजन तसं बघायला गेलं तर पूर्ण एरिया जो आहे त्याला लिव्हेंट म्हणतात. लिव्हेंट LEVANT. 2022 मध्ये प्रिलिम्स मध्ये प्रश्न आलेला आहे यावरती, सरळ असं की व्हॉट इज लिव्हेंट, ते पुढे दिलेलं आहे. पण बऱ्याच वेळेस तुम्ही हे नाव ऐकता, ISIS. पण अजून एक नाव ऐकलेलं असते, ISIL, इस्लामिक स्टेट्स ऑफ सिरिया अँड लिव्हेंट, असं त्याचं ते हे होतं. शॉर्ट फॉर्म काय असा बनतो, पण ते इस्लामिक स्टेट्स ऑफ सिरिया अँड लिव्हेंट असं त्याचा एक प्रकारे फुल फॉर्म होतो. सो लिव्हेंट हा जो भाग आहे, हा भाग तसं बघायला गेलं ना तर ह्याचं नेमकं रेंज काय आहे याच्यावरती बरेचसे वेगवेगळे ओपिनियन्स आहेत. काही म्हणतात की इफ वी कन्सिडर इन अ ब्रॉडर सेन्स
तर हे कुठपर्यंत पोहोचू शकते, पार मेडिटेरेनियन सी म्हणजे युरोपच्या भागामध्ये मेडिटेरेनियन कंट्रीज ज्या आहेत तिथपर्यंत हे पोहोचू शकते. बट टॉकिंग अबाउट दी नॅरोअर सेन्स, एकदम जर लिमिटेड याच्यामध्ये जर बघितलं आपण, तर हा जो भाग आहे हा आपल्याला काहीसा सिरिया आणि आसपासच्या देशामध्ये बघायला मिळतो. ते लिव्हंट रिजनचे पुढे दिलेलं आहे. बट फर्स्ट लेट्स सी दिस गोलान हाईट विच इज पार्ट ऑफ दॅट लिव्हंट रिजन. आणि सिरियाकडे आधी होता, पण आता तो इस्रायलने कॅप्चर केलेला होता आफ्टर दॅट 6 Day वॉर ऑफ 1967. एकदा पूर्ण त्याची टाइमलाईन एकदा बघून घ्या इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्टची, स्टार्टिंग फ्रॉम दॅट दी कॉलोनियल टाइम्स, की ते ब्रिटिशांसोबत जे ॲग्रीमेंट झालेलं होतं तिथून सुरू करून मग ते 67चं वॉर आहे, त्यानंतर 74 मध्ये योम किप्पूर वॉर झालेलं होतं, आणि मग त्यानंतर मग पुढे कशा पद्धतीने पॉलिटिकल चेंजेस झाले, हमास काय असते, तर या सगळ्या गोष्टी त्यामध्ये तुम्हाला कुठे मिळून जातील. ते एक टाइमलाईन व्यवस्थित बघून ठेवा, बिकॉज दॅट विल बी ऑल्सो इम्पॉर्टंट. योम किप्पूर ऑलरेडी एकदा विचारलेलं आहे कारण. देन टॉकिंग अबाउट दिस गोलान हाईट, गोलान हाईट बद्दल आपण बोलतो, इट इज दॅट डिस्प्युटेड रिजन बिटवीन सिरिया अँड इस्रायल. देन आणि मग त्याच भागामध्ये एक ना शेबा फार्म्स आहे, कारण आता इथपर्यंत इस्रायल आणि सिरिया हे दोन येत होते पिक्चरमध्ये. बट वेन यू टॉक अबाउट शेबा फार्म्स, अनदर कंट्री कम्स इन टू पिक्चर, दॅट इज लेबनॉन. कारण शेबा हे जे गाव आहे हे लेबनॉन मधलं गाव आहे, शेबा. सो व्हॉट इज दिस शेबा फार्म? इट इज अ स्मॉल स्ट्रिप ऑफ लँड ॲट द इंटरसेक्शन ऑफ लेबनाईज सिरियन बॉर्डर. सो लेबनॉन आणि सिरिया बॉर्डरला हे एक हा एक भाग आहे जिथे पूर्ण फार्म एरिया आहे ॲक्च्युली. अँड दिस इज बेसिकली लोकेटेड ॲट दॅट इंटरसेक्शन. इंटरसेक्शन कशाचं? तर लेबनीज सिरियन बॉर्डर एका साईडला आणि गोलान हाईट रिजन एका साईडला. सो त्याच्या इंटरसेक्शनला म्हणजे त्याच्या आसपास हे शेबा फार्म्स आपल्याला बघायला मिळते. आता ह्याचं नाव असं का बरं दिलेलं आहे? इट इज नेम्ड फॉर दी फार्म्स विदिन दिस एरिया which were historically tended by inhabitants of Lebanese town of शेबा. म्हणजे शेबा गावामधले लोक इथे शेती करायचे, त्यामुळे त्याला ते शेबा फार्म्स म्हणतात. बट ॲक्च्युली आता शेबा हे गाव जे आहे हे लेबनॉनमध्ये येते, पण शेबा फार्म्स थोडंसं तिथून दूर आहे. खाली तिथे मॅपमध्ये पण दाखवलेलं आहे. सो लेबनॉन, त्यामध्ये हे शेबा फार्म्स. शेबा फार्म्स हे गोलान हाईट्सच्या भागामध्ये आहे, पण शेबा हे जे ठिकाण आहे ते वरती लेबनॉन मध्ये येते. ठीक आहे, इट इज इन लेबनॉन. ओके, येस, एक सेकंड फक्त. हां सर, हो हो, 770869. ठीक आहे, चल. हां, सो शेबा फार्म्स हे एक आपल्याला माहिती पाहिजे. देन लिव्हंट रिजन बद्दल, किंवा कुठे येतं नेमकं हे लिव्हंट रिजन. सो इट इज बेसिकली पार्ट ऑफ ईस्टर्न मेडिटेरेनियन रिजन. आता हे असे प्रश्न विचारू शकतात की इट इज इन विच पार्ट. सो इट इज ईस्टर्न मेडिटेरेनियन रिजन. वेस्टर्न मेडिटेरियन म्हणल्यावर ते सगळं युरोपवाला तो भाग येणार, पण दिस इज लेवंट रिजन. इट इज द लार्ज एरिया इन द ईस्टर्न मेडिटेरेनियन रिजन ऑफ वेस्ट एशिया. जर एक नॅरोअर सेन्समध्ये बघितलं तर याच्या कोणत्या कोणत्या कंट्रीज या लिव्हंट रिजनमध्ये येतात, तर याचा काही भाग येतोय टर्कीचा. अपार्ट फ्रॉम दॅट यू आर हॅव्हिंग ऑलमोस्ट ऑल कंट्रीज हिअर, इस्रायल, जॉर्डन, लेबनॉन, पॅलेस्टाईन, सिरिया. सो हे सगळे जे आहेत हे या लिव्हंट रिजनमध्ये येतात. आता जेव्हा आपण हा पूर्ण मॅप बघतो, आफ्रिकन कॉन्टिनेंट, देन वेस्ट एशिया, अँड आफ्टर दॅट वी कॅन से द युरेशियन रिजन. तर हा जेव्हा पूर्ण भाग आपण बघतोय, तर एका बाजूला आफ्रिकन कॉन्टिनेंट, देन यू आर हॅव्हिंग दिस रिजन ऑफ वेस्ट एशिया, अँड देन युरेशिया. तर एक प्रकारे झालं असं आहे की हा जो भाग आहे लिव्हंट रिजन, याला लँड ब्रिज देखील म्हटलं जातं बिटवीन आफ्रिकन कॉन्टिनेंट अँड देन द अदर साइड, दॅट इज युरेशिया.
लँड ब्रिज, मग मध्ये जमीन कोणती आहे नेमकी, तर हा पूर्ण जो भाग आहे सिनाई पेनिन्सुला पासून पुढे जो एक्सटेंड होतोय, सो दॅट इज नथिंग बट दी लिव्हँट रिजन. आणि मग तिथून पुढे अजून गेल्यावरती यू आर एक्सटेंडिंग इन टू युरेशिया. सो त्यामुळे ह्याला लिव्हँट रिजनला कधी कधी लँड ब्रिज बिटवीन आफ्रिका अँड युरेशिया असं देखील म्हटलं जातं. राईट. बाकी मग हे सिरियाला बॉर्डर करणाऱ्या कंट्री कोणत्या आहेत ते एकदा ॲटलासमध्ये चेक करा. आणि ओव्हरऑलच हा भाग जो आहे प्रत्येक कंट्री कोणत्या कंट्रीला बॉर्डर करते व्यवस्थितपणे एकदा बघून घेणं गरजेचं आहे. ओके, नाव लेट्स मूव्ह टू दी नेक्स्ट इम्पॉर्टंट प्लेस. पुढची जागा आहे नेदुन थिवू आयलँड. नेदुन थिवू आयलँड, ज्याला अजून एक नाव दिलं जाते डेल्फ्ट आयलँड. नेदुन थिवू किंवा डेल्फ्ट आयलँड. आणि इंडियन फिशरमॅन आणि श्रीलंका यांचा जो कंटिन्युअसली इश्यू चालू राहतो, सो त्याबद्दल ही प्लेस न्यूजमध्ये होती. श्रीलंकन नेव्हीने काही लोकांना अरेस्ट केलेलं होतं. सो डेल्फ्ट आयलँड जे आहे हे नेमकं आहे कुठे, तर हे पाक स्ट्रेटमध्ये आपल्याला हे आयलँड बघायला मिळते. पहिलं तर हे किंवा जाफना डिस्ट्रिक्ट जो आहे, एकदा UPSCने जुना प्रश्न विचारला होता. आधी असं असायचं की मॅप द्यायचे आणि त्या मॅपमध्ये कोणतं असं डॉट द्यायचे त्या मॅपवरती आणि विचारायचे की जागा कोणती. सो तसा एक प्रश्न आहे PYQ, जसं आपण परवा बोललो होतो की ते 100 प्रश्न एकदा बघून घ्या. त्याच्यामध्ये जाफनावाला एक प्रश्न ऑलरेडी दिलेला आहे. जाफनावाला तो मॅपच दिलेला आहे, म्हणजे पूर्ण जो नॉर्दर्न पार्ट आहे श्रीलंकेचा तो मॅप त्यामध्ये दिलेला होता आणि त्यामध्ये तुम्हाला काही जागा विचारलेल्या होत्या. सो हे जे डेल्फ्ट आयलँड आहे किंवा हे ज्याला नेदुन थिवू म्हणतात, इट इज लोकेटेड इन दिस पार्क स्ट्रेट इन दी नॉर्दर्न श्रीलंका. आणि डिस्ट्रिक्ट वाईज जर म्हटलं तर जाफना डिस्ट्रिक्टमध्ये हे आपल्याला बघायला मिळते. तिकडच्या भाषेमध्ये नेदुन थिवूचा अर्थ होतो लॉंग आयलँड किंवा लार्ज आयलँड. बट एक आयलँड आपल्याला माहिती असलं पाहिजे कुठे आहे, तर श्रीलंकेमध्ये हे आयलँड आहे. नाव द नेक्स्ट इम्पॉर्टंट प्लेस इज जेरेझो क्रेटर. जेरेझो क्रेटर, यामध्ये एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे जेरेझो क्रेटरवरची. क्रेटर हे कुठे आहे तर मार्सवरती आहे जेरेझो क्रेटर. आणि पूर्ण व्यवस्थितपणे त्याचा क्लोजर व्ह्यू दाखवलेला आहे. सध्या नासाने एक तिथे एक रोवर पाठवलेलं होतं कुठे मार्सवरती, त्याचं नाव आहे पर्झेव्हरन्स रोवर. पर्झेव्हरन्स रोवरने काही इथे याचे फोटोज पाठवलेले आहेत. अँड थ्रू दॅट यू आर गेटिंग अ मोर डिटेल्ड आयडिया अबाउट दिस जेरेझो क्रेटर. तर हे का बरं न्यूजमध्ये होतं, बिकॉज मार्स रोवर डेटा कन्फर्म्स एन्शियंट लेक सेडिमेंट्स ऑन रेड प्लॅनेट. बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी यावरती तिथे सापडलेल्या आहेत. इग्नियस रॉक असल्याचे पण तिथे रेकॉर्ड्स त्यामध्ये मिळालेले आहेत. इग्नियस रॉक्स आहेत. आणि बाकी जसं लेक सेडिमेंट्स आपण म्हणतोय, लेक सेडिमेंट आहे तर एकेकाळी पाणी होतं, अशा प्रकारच्या पण काही फाइंडिंग्स त्यामध्ये राहू शकतात. बट पर्झेव्हरन्स रोवरचा पूर्ण डेटा होता. सो वी नीड टू नो दिस क्रेटर ऑन मार्स. दिस इज द क्रेटर ऑन मार्स. आणि जेरेझो नाव कुठून आलेलं आहे, तर जेरेझो नावाचं एक ठिकाण आहे जेरेझो. इट इज इन बॉस्निया अँड हर्झेगोवानिया. त्यामध्ये हे जेरेझो नावाचं ठिकाण आहे. सो त्यावरून ह्याला जेरेझो क्रेटर हे नाव दिलं गेलेलं आहे. दिस इज इन बॉस्निया अँड हर्झेगोवानिया. आणि 2022 मध्ये इथे पर्झेव्हरन्स रोवरनी ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स इथे डिटेक्ट केलेले होते थ्रू ऑल दीज सेडिमेंट्स. त्यानंतर इग्नियस रॉक आहेत ते पण सांगितलेलं होतं. आणि रिसेंटली त्याचं पूर्ण 360 डिग्री व्ह्यूज दाखवलेला होता त्या पर्झेव्हरन्स रोवरनी. सो दीज आर डिफरंट डिटेल्स अबाउट दिस जेरेझो क्रेटर. जेरेझो क्रेटर, तर हे माहिती पाहिजे आपल्याला की जेरेझो हे ठिकाण कुठं आहे ज्याच्यावरून ते जेरेझो क्रेटर नाव दिलं गेलं. इट इज इन बॉस्निया अँड हर्झेगोवानिया. बॉस्निया हर्झेगोवानिया म्हणल्यावरती तो कोणता रिजन आहे, बाल्कन पेनिन्सुला. सो दिस इज दी बाल्कन पेनिन्सुला, जिथे जेरेझो नावाचं हे ठिकाण आहे. आता परत पृथ्वीवरती येऊ, इंडियामध्ये सागर आयलँड. सागर आयलँड गंगासागर फेस्टिवल इथे होतो आणि रिसेंटली रेकॉर्ड नंबर्समध्ये लोक या भागामध्ये आलेले होते. आणि असं म्हणलं जातं की कुंभमेळ्यानंतर जगातलं किंवा एके ठिकाणी सगळ्यात जास्त जमा होण्याचं ठिकाण कुंभमेळ्याच्या नंतर दुसरं जर कोणतं असेल तर हे गंगासागर फेस्टिवल आहे. गंगासागर यात्रा पण तिथे होती. तर इट इज दी लार्जेस्ट कॉन्ग्रिगेशन, सेकंड लार्जेस्ट कॉन्ग्रिगेशन ऑफ पीपल त्याला म्हणतात. सो वाय इन न्यूज, त्यासाठी हे बातमी होती किंवा रेकॉर्ड 1 crore पिलग्रिम्स ॲट गंगासागर मेला. वेस्ट बेंगॉल गव्हर्नमेंटने सांगितलेलं होतं की 1 करोड लोक तिथे आलेले होते. तर याबद्दल आपल्याला काही माहिती पाहिजे गोष्टी, किंवा इट इज बेसिकली इन दी सुंदरबन रिजन. पहिले तर गंगा नदीचा जो डेल्टा आहे
त्या भागामध्ये हे आपल्याला बघायला मिळतं. इट इज अन आयलँड इन द गँजेस डेल्टा विच इज लाईंग ऑन दी कॉन्टिनेंटल शेल्फ. हे आयलँड जे आहे हे कॉन्टिनेंटल शेल्फ वरती लोकेटेड आहे ऑफ दी बे ऑफ बेंगॉल इन दी स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल. हिंदू पिलग्रिमेजची ही जागा आहे. पहिले तर गंगासागर फेस्टिवल इथे होतो मकर संक्रांतीच्या दिवशी. दरवर्षी इथे मोठी यात्रा भरती. ओके, येस, जस्ट अ सेकंड. हां, ओके. सो गंगासागर फेस्टिवल आपण जे म्हणतोय तर गंगा नदीचा जो डेल्टा आहे सुंदरबनच्या भागात तिथे आपल्याला हे बघायला मिळतं. दिस इज अ प्लेस ऑफ हिंदू पिलग्रिमेज. आणि यामध्ये एक इंटरेस्टिंग जे जे फॅक्ट पुढे दिलेली होती त्यांनी किंवा मकर संक्रांतीला दरवर्षी इथे मोठ्या नंबरमध्ये लोक येत आहेत आणि गंगा नदीमध्ये स्नान करतात. आणि इथे एक आपल्याला एक मंदिर बघायला मिळतं. इथे एक मंदिर बघायला मिळतं जिथे ही पूजा होती पूर्ण. त्या मंदिराचं नाव आहे कपिल मुनी टेम्पल. सो दिस इज क्वाईट यू कॅन से सेक्रेट टेम्पल देअर. गंगासागर फेस्टिवल पूर्ण ह्या मंदिराच्या अराउंड आपल्याला बघायला मिळतो, कपिल मुनी टेम्पल. आणि जसं आपण आता बोललो की कुंभमेळ्याच्या नंतर इट इज सेकंड लार्जेस्ट कॉन्ग्रिगेशन ऑफ मॅनकाइंड ऑन दिस प्लॅनेट आफ्टर कुंभमेळा. गंगासागर पिलग्रिमेज अँड फेअर हे जे आहे दिस इज दी सेकंड लार्जेस्ट. अजून जर म्हणलं तर इथे सागर आयलँड जे आहे जसं आपण म्हटलं थोडंसं आतमध्ये आहे, म्हणजे कॉन्टिनेंटल शेल्फमध्ये आपल्याला हे आयलँड बघायला मिळते. बट देर इज वन मोर आयलँड हिअर इन वेस्ट बेंगॉल. तर त्याचं नाव आहे काकद्वीप. आणि काकद्वीप आणि सागर आयलँड याला एक प्रकारे कनेक्ट करण्याचाही प्लॅन तिथे सुरू आहे. ब्रिज कनेक्टिव्हिटी तिथे प्रोव्हाइड करण्याचा प्लॅन सुरू आहे. सो काकद्वीप जे आहे हे कुठे येते मग? गंगासागर सागर आयलँड आपण बोललो किंवा वेस्ट बेंगॉलमध्येच आहे, म्हणजे स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल ओनली. पण ते आयलँड त्या कॉन्टिनेंटल शेल्फवरती आपल्याला आतमध्ये थोडं बघायला मिळतं. पण काकद्वीप जे आहे इट इज अ टाउन ऑफ साऊथ 24 परगना डिस्ट्रिक्ट. साऊथ 24 परगना डिस्ट्रिक्ट म्हणजे वेस्ट बेंगॉल मधला हा जो जिल्हा आहे तिथे आपल्याला काकद्वीप टाउन बघायला मिळतं. आणि हे एक प्रकारे कुठं आहे तर जे हुगळी नदी आहे तिकडे, हुगळी नदीच्या काठावरती ऑन द ईस्टर्न बँक ऑफ हुगळी रिव्हर हे काकद्वीप नावाचं टाउन आपल्याला बघायला मिळतं. सो दिस इज अ टाउन, नॉट एक्झॅक्टली आयलँड, पण सागर इज अ आयलँड. तर मग त्या टाउनला सागर आयलँड सोबत कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड करण्याचं सुरू आहे. जसं आपण काल बोललो न्यू पंबन ब्रिज. सो तिथे कसं मेनलँडला ते पंबन आयलँड सोबत कनेक्ट करण्याचा प्रोजेक्ट आहे. सो एक प्रकारे त्या सागर आयलँड पर्यंत कनेक्टिव्हिटी पोहोचवण्यासाठी हा एक आपल्याला प्रोजेक्ट बघायला मिळतो. in history, just before independence we have this तेबगा मुवमेंट 1957 मधली जी शेअर क्रॉपर्स रिलेटेड जी मुवमेंट होती तेबगा मुवमेंट. सो तेबगा मुवमेंटचं काकद्वीप जे आहे ते हे एक मेजर सेंटर देखील राहिलेलं होतं. काकद्वीप जे आहे ते बऱ्याच वेळा असं होऊ शकेल किंवा परद्वीप किंवा परदीप हे ओडिशामध्ये, तर काकद्वीप पण ओडिशामध्ये असेल, पण ऍक्च्युली काकद्वीप इज इन वेस्ट बेंगॉल. ओके, now let's move to the next place, that is लुआंग प्राबांग. लुआंग प्राबांग नावाची जागा आहे. आणि एकतर इथे झालं असं आहे की एखाद्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात टुरिझम बूस्ट होतो, तर त्याचं इकॉनॉमिक एक प्रकारे पोटेन्शियल आपल्याला माहिती असते किंवा इट कॅन लीड टू अ लॉट ऑफ इकॉनॉमिक बेनिफिट्स. किंवा टुरिझम वाढतोय तर बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की इट इज अ गुड थिंग, टुरिझम वाढलं पाहिजे. पण काही ठिकाणं असे असतात की जिथे टुरिझम वाढल्यावरती कन्सर्न्स आलेले आहेत, बिकॉज लोकल कल्चर इज बिईंग थ्रेटन्ड देअर. आणि तशा प्रकारची सिच्युएशन आहे लुआंग प्रभागमध्ये झालेली, लुआंग प्रभागमध्ये. सो टुरिझम बूम इन लाओस. लाओस हे जे लँडलॉक कंट्री जे लाओस कुठं साऊथ ईस्ट एशियामध्ये. सो इथे टुरिझम वाढलेलं आहे इन दिस एन्शियंट टाउन्स, पण त्यामुळे कल्चरल कन्सर्न्स तिथे एक प्रकारे तयार झालेले आहेत. सो लुआंग प्रभाग's tourism surge poses challenge as visitors disrupt the local traditions and tranquility. तिथली शांतता ते भंग करतात, turning serene rituals into chaotic spectacles there. सो हे लुआंग प्रभाग कुठं आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. तर इट इज इन लाओस.
इट इज इन लाओस. अँड वेन यू आर रायटिंग अबाउट इन युअर मेन्स आन्सर्स ऑल्सो, त्यामध्येही तुम्ही याला एक प्रकारे एक्झाम्पल म्हणून यूज करू शकता. देर आर टू साइड्स, राईट. टुरिझमच्या दोन बाजू आहेत. म्हणजे असं नाही की टुरिझम बंदच करा, पण ॲक्च्युली यू नीड टू बी केअरफुल ऑल्सो. सो दिस लुआंग प्रबांग, दिस इज अ सिटी इन द नॉर्थ सेंट्रल लाओस. लाओस बद्दल एक आधी जुना प्रश्न काय, किंवा विच ऑफ द फॉलोविंग इज अ लँडलॉर्ड कंट्री. सो येस, त्यामध्ये लाओस एक होतं. लाओस इज अ लँडलॉर्ड कंट्री. युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट आहे लुआंग प्रबांग. बुद्धिस्ट साईट आहे. द ग्रेट इमेज ऑफ बुद्धा अशा प्रकारचा त्याचा अर्थ होतो तिकडच्या भाषेत, ग्रेट बुद्धा इमेज. आणि लुआंग प्रबांगमध्ये मग अशा प्रकारचे वेगवेगळे बुद्धिस्ट टेम्पल्स आणि मोनास्ट्रीज आपल्याला बघायला मिळतात. बट दिस इज इन लाओस. लाओसमध्ये आहे. लाओसची कॅपिटल काय ते एकदा बघून ठेवा. एकदमच काहीतरी अनएक्सपेक्टेडली सोपं काहीतरी विचारलं तर सगळ्यांच्या राजधान्या विचारतील, मग ते क्वेश्चनकडे बघून आपणच डोक्याला हात लावू, राजधान्या माहिती का नाही केलं, काय काय वाचून गेलं ना राजधान्याचं नाही वाचलं. सो तसं नको व्हायला. सो लाओसची काय तिथे कॅपिटल आहे ते एकदा बघून घ्या. लाओस, कंबोडिया, त्यानंतर व्हिएतनाम. सो देर इज दिस व्हिएंटाईन. लाओसची कॅपिटल. कंबोडियाची फ्नॉम पेन आहे. त्यानंतर मग व्हिएतनामची चेक करा, हनोई आहे. हनोई व्हिएतनामची कॅपिटल आहे. थायलंडची कॅपिटल काय, आसपास कोणत्या नद्या आहेत ते बेसिक आपल्याला माहिती पाहिजे. सो लुआंग प्रबांग लाओस मधलं शहर आहे. अजून एक ओएसिस नावाचा एक शब्द आपण जॉग्रफीमध्ये वाचतो. ओएसिस म्हणजे काय, भर वाळवंटामध्ये एक अशी जागा जिथे नॉर्मल व्हेजिटेशन बघायला मिळते, त्याला ओएसिस आपण म्हणतो. किंवा सगळीकडे वाळवंटे पण मधात अशी एक जागा जिथे नॉर्मल व्हेजिटेशन ग्रो होत आहे. सो ओएसिस. आणि मग सौदी अरेबियामध्ये तर एक प्रकारे त्या ओएसिसमध्ये एक पूर्ण कम्प्लिटली फिल्ड विथ टुरिझम ऍक्टिव्हिटीज अशा प्रकारचं एक सिटी एस्टॅब्लिश केली गेलेली आहे. दॅट इज ओएसिस सिटी. आणि त्या शहराचं नाव आहे अल उला. दिस इज एन्शंट अरेबिक ओएसिस सिटी विच इज लोकेटेड इन मेडिना प्रॉव्हिन्स इन सौदी अरेबिया. म्हणजे एन्शंट बॅकग्राऊंड तर आहेच, बट ॲट दी सेम टाइम आता त्याला एक फुल फ्लेज टुरिझम ला प्रमोट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इथे सौदी अरेबियाची गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह घेत राहते. सो दिस इज अन एन्शंट अरेबिक ओएसिस सिटी विच इज लोकेटेड इन मेडिना प्रॉव्हिन्स ऑफ सौदी अरेबिया. अल उला हे कुठं आहे तर सौदी अरेबियामध्ये. आणि इथला जो एन्शंट पार्ट आहे जिथे म्हणजे जे ओव्हरऑल एक्सकॅव्हेशन एरियाज जे आहेत तिथले, की जिथे जुन्या काही गोष्टी सापडलेल्या आहेत, रॉक स्ट्रक्चर सापडलेले आहेत अल उला मधले. म्हणजे सगळीकडे वाळवंट दिसते अँड देन यू आर हॅव्हिंग अ प्रॉपर रॉक स्ट्रक्चर्स देअर. तर तो जो भाग आहे त्याला म्हणतात हेग्रा आर्किओलॉजिकल साईट. जो अल उला मधला जो स्पेसिफिक रिजन आहे जिथे मोठ्या प्रमाणात असे एक्सकॅव्हेशन सापडलेले आहेत, एक्सकॅव्हेशन्स केले गेलेले आहेत, दॅट इज हेग्रा आर्किओलॉजिकल साईट. तर ही जी हेग्रा नावाची ही जी आर्किओलॉजिकल साईट आहे याला युनेस्कोनी वर्ल्ड हेरिटेज साईटचा तिथे दर्जा पण दिलेला आहे. सो ऑल दिस इज पार्ट ऑफ युअर सौदी अरेबिया. सौदी अरेबियामध्ये मेडिना प्रॉव्हिन्स तिथे आपल्याला हे अल उला नावाची ही जागा बघायला मिळते. दिस इज अ ओएसिस सिटी. देन नेक्स्ट इम्पॉर्टंट रिजन इज अम्हारा रिजन. देर इज हाय पॉसिबिलिटी की हा जो पार्ट आहे तो विचारू शकतात ते, बिकॉज ऑलरेडी अशा प्रकारचे क्वेश्चन्स या रिजन मधून त्यांनी विचारलेले आहेत. सो अम्हारा रिजन जो आहे इथे मोठ्या प्रमाणात तिथे गव्हर्नमेंटकडून काही अॅट्रॉसिटीज केल्या जातात. सो त्यामुळे लोकल पीपल आणि गव्हर्नमेंट यांच्यामध्ये काही इश्यूज इथे सुरू आहेत. अँड बिकॉज ऑफ दॅट अम्हारा रिजन इज क्वाईट इन न्यूज नाउडेज. सो इथे झालं काय तर इथिओपियामध्ये बातमीच अशी होती, टायटलच असं होतं, एंड एक्स्ट्रा ज्युडिशियल एक्झिक्युशन्स इन अम्हारा रिजन अँड ब्रिंग परपेट्रेटर्स टू जस्टिस. तर इथिओपियन नॅशनल डिफेन्स फोर्सेस, तिथले जे डिफेन्स फोर्सेस आहेत, दे एक्स्ट्रा ज्युडिशियली एक्झिक्युटेड सिव्हिलियन्स इन दिस बहिरदार हा जो भाग आहे हा अम्हारा रिजनल स्टेट आहे तिकडची, त्याचं राजधानी आहे ती अम्हारा स्टेटची इथिओपियामध्ये. आणि त्याबद्दलची पूर्ण ती बातमी होती. सो पहिले तर आपल्याला माहिती पाहिजे की अम्हारा रिजन कुठे आहे तर इथिओपियामध्ये आहे. आणि जेव्हा आपण ह्याच्यात थोडा अजून आतमध्ये जातो वी गेट सम फर्दर इम्पॉर्टंट फॅक्ट्स की जे आपल्या जॉग्रफीमध्ये जेव्हा आपण ते हे वाचतो जिसी लिऑंग मध्ये काही अशा जागा आहेत त्याच्यासोबत हे कनेक्ट होते पुढे. सो
अमहारा रिजन, दिस इज अ रिजनल स्टेट इन द नॉर्दर्न इथिओपिया. इथिओपिया मधला एक स्टेट आहे समजून घ्या त्याला. आता अमहारा जो हा जो भाग आहे खाली नकाशामध्ये दाखवलेला आहे. इथिओपिया आधी आपण बोललो होतो, इथिओपिया इज अ लँडलॉर्ड कंट्री. मग पुढे ते सोमाली लँड, तिथून बाजूलाच आपल्याला सोमाली लँड पण दिसते, ते वरती सोमाली लँड आहे, जिथून मग गल्फ ऑफ एडनला एक प्रकारे आपल्याला एंट्रन्स मिळू शकतो. बर्बरा पोर्ट आपण जे बोललो होतो. तर हे जे अमहारा जे आहे, इट इज द साइट ऑफ लार्जेस्ट इनलँड बॉडी ऑफ वॉटर इन इथिओपिया. इनलँड वॉटर बॉडी आहे, एक तलाव आहे इथिओपियामध्ये. इथिओपियामधला सगळ्यात मोठा तलाव या भागात आहे आणि त्या तलावाचं नाव आहे लेक टाना. सो लेक टाना, अँड वाय दिस इज इम्पॉर्टंट, बिकॉज एकतर सगळ्यात मोठा इनलँड लेक आहे त्या भागामधला, इथिओपियाच्या भागामधला. अँड ऑल्सो दिस इज द पॉइंट फ्रॉम वेअर दिस ब्लू नाईल रिव्हर इज ओरिजिनेटिंग. सो दिस इज द सोर्स ऑफ ब्लू नाईल रिव्हर. हा लेक टाना जो आहे, दिस इज सोर्स ऑफ ब्लू नाईल रिव्हर. ऑल्सो या भागामध्ये, अमहाराच्या भागामध्ये एक नॅशनल पार्क आहे, सेमियन माउंटेन नॅशनल पार्क. सेमियन माउंटेन नॅशनल पार्क, अँड दिस इज युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट ऑल्सो. जसं आपल्याकडे कांचनगंगा एक नॅचरल कॅटेगरीमध्ये आपण त्याला वर्ल्ड हेरिटेज, नॅचरल आणि कल्चरल असं दोन्ही मिक्स दिलं ना आपण कांचनगंगाला, म्हणजे नॅचरल साईट आपण जसं म्हणतो त्यात. सो हे सेमियन जे आहे हे अशी एक नॅचरल साईट आहे तिकडची, ज्याला वर्ल्ड हेरिटेज साईटचं स्टेटस दिलं गेलेलं आहे. आपल्याकडे अजून कोणते मग नॅचरल साईट आहेत? कांचनगंगा तर मिक्स आहे समजा, बट वी आर हॅव्हिंग व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क फॉर एक्झाम्पल. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स इट इज युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट. किंवा ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क आहे. अजून कोणतं? मानस. मानस इज ऑल्सो वर्ल्ड हेरिटेज साईट. हे सगळे कसे झाले? नॅचरल साईट. तसंच हे सेमियन माउंटेन हे पण एक नॅचरल कॅटेगरीमध्ये वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. ओके, खाली तो अमहाराचा नकाशा पण दाखवलेला आहे. बट वेन वी रीड अबाउट अमहारा वी कम अक्रॉस वन मोर टर्म, दॅट इज अफार. अफार रिजन. जसं अमहारा एक रिजनल स्टेट आहे इथिओपियामधली, तसं अफार जे आहे इट इज ऑल्सो अ रिजनल स्टेट इन इथिओपिया. आणि त्याचा पण खाली मॅप दाखवलेला आहे. मग इथिओपियाच्या भागामध्ये एक आपल्याला एक जॉग्राफिकल फॉर्मेशन बघायला मिळते, दॅट इज अफार ट्रायंगल. अफार ट्रायंगल हा शब्द आपण जीसी लिओंग मध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्यामध्ये एक हे दिलेलं आहे, काय वेगवेगळ्या जे जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये जे डिप्रेशन्स आहेत, तर तेव्हा एक शब्द येतो दानाकिल डिप्रेशन म्हणून. सो दिस दानाकिल डिप्रेशन इज पार्ट ऑफ दॅट अफार ट्रायंगल. आणि इट इज वन ऑफ द लोएस्ट पॉइंट इन द आफ्रिका. म्हणजे सी लेवल पासून बराच खाली हा पॉइंट आहे. आणि नॉर्मल लाईफ इथे सर्व्हाइव्ह करणं थोडंसं टफ आहे. नॉर्मल लाईफ सर्व्हाइव्ह करणं टफ आहे, असा तो रिजन आहे. सो अफार ट्रायंगल, तो रिजनला अफार ट्रायंगल म्हणतो. आणि या अफार ट्रायंगलच्या नॉर्दर्न साईडला तुमचं हे दानाकिल डिप्रेशन तिथे बघायला मिळतं. आणि पूर्ण हा जो आफ्रिकेचा भाग आहे, दिस इज अ रिफ्ट व्हॅली. पूर्ण आपण जे रेड सी जो मध्ये आलेला आहे, सो रिफ्ट व्हॅलीमुळे पूर्ण तो भाग क्रिएट झालेला आहे. सो येस, दिस अफार ट्रायंगल इज पार्ट ऑफ ग्रेट रिफ्ट व्हॅली इन द रिजन ऑफ इथिओपिया. देन सो पूर्ण ते ग्रेट आफ्रिकन रिफ्ट व्हॅली जे आपण म्हणतो, सो त्यापैकी इथिओपियामधला हा भाग आहे. आणि अफार रिजनच्या नॉर्दर्न साईडला हा अफार ट्रायंगल बघायला मिळतो. सो यू नीड टू नो ऑल दीज प्लेसेस. अफार कुठं आहे तर इथिओपियामध्ये आहे. दानाकिल डिप्रेशन कुठं आहे? इथिओपियामध्ये आहे. त्यानंतर मग हे अमहारा रिजन कुठं आहे? इथिओपियामधला रिजन आहे अमहारा रिजन. देन दिस इज सोर्स ऑफ ब्लू नाईल रिव्हर. सेमियन माउंटेन नॅशनल पार्क तिथे आहे. आणि जेव्हा आपण नाईल रिव्हर बद्दल बोलतोय, वी नीड टू नो देर आर टू रिव्हर्स. एक आहे ब्लू नाईल अँड देन सेकंड वन इज व्हाईट नाईल. या दोन नद्या एका ठिकाणी मिळतात आणि तिथून पुढे नाईल रिव्हर सुरू होती. फक्त हे कसं आहे, थोडंसं साऊथ टू नॉर्थ आहे पूर्ण. म्हणजे ह्या दोन नद्या खाली आहेत आणि मग वरती म्हटल्यावर असं वरती नसेल ते, पण ॲक्च्युली इन दी नॉर्दर्न डायरेक्शन ते ती जी नदी वाहते ती म्हणजे नाईल नदी. अल्टिमेटली ती कुठे जाणार आहे? इजिप्तमधून वरती ती मेडिटेरेनियनला जाऊन मिळणार आहे समजा. तर ही जी प्लेस आहे, ही प्लेस कोणती आहे माहिती आहे? हा पण एकदा प्रश्न विचारला होता. द प्लेस वेअर ब्लू नाईल अँड व्हाईट नाईल, दीज रिव्हर्स आर मर्जिंग अँड फर्दर इट इज फॉर्मिंग दिस नाईल रिव्हर.
ही एका देशाची कॅपिटल आहे जिथे या ब्लू नाईल आणि व्हाईट नाईल नद्या मिळतात. त्या देशाचं नाव आहे साऊथ सुडान. आणि साऊथ सुडानची राजधानी खार्तूम. KH सुडान का साऊथ सुडान, एकदा चेक करा. सुडान. सुडानची राजधानी खार्तूम. सो खार्तूम या ठिकाणी त्या दोन नद्या मिळतात आणि तिथून मग पुढे ती नाईल नदी सुरू होती. ओके, सो खार्तूम. एकदा त्यांनी तसा प्रश्न विचारलेला पण होता, किंवा दोन नद्या कुठं मिळतात. सो इट इज दॅट प्लेस कॉल्ड खार्तूम. ओके, देन याच भागामध्ये दानाकिल जेव्हा आपण म्हणतोय तर इकडे माउंटेन रेंज आहे, त्याला दानाकिल आल्प्स म्हणतात. तसं नॉर्मली आल्प्स म्हटल्यावर आपण म्हणतो युरोपमध्ये आहे आल्प्स, बट देर आर डिफरंट टाइप्स ऑफ आल्प्स. एक असते तुमचं, एक आल्प्स तर आहेच, त्यानंतर ब्रिटिश आल्प्स, त्यानंतर साऊदर्न आल्प्स, हे न्यूझीलंडच्या भागामध्ये आहे, आणि हे अजून एक आता आपल्या समोर येते दानाकिल आल्प्स. हे इथिओपिया आणि एरित्रियाच्या भागात आहे. दानाकिल आल्प्स जे आहे हे इथिओपिया आणि एरित्रियाच्या भागामधला एक प्रकारचा माउंटेन रिजन आहे, दानाकिल आल्प्स. ठीक आहे, सो कन्फ्युजन नको व्हायला. आल्प्स एक तर आहेत, पण ब्रिटिश आल्प पण असते, साऊदर्न आल्प्स असते आणि दानाकिल आल्प्स आहे. येस, नाउ लेट्स मूव्ह टू दी नेक्स्ट पार्ट, रामसार वेटलँड साईट. तर इंडियाने 5 अजून इंडियामधून रामसार वेटलँड साईट तिथे ॲड झालेल्या. सो त्या 5 जागा कोणत्या आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. तर पहिलं तर आहे कराईवेट्टी बर्ड सँच्युरी. कराईवेट्टी बर्ड सँच्युरी, दिस इज इन तामिळनाडू. लॉंगवूड शोला रिझर्व फॉरेस्ट, दिस इज ऑल्सो इन तामिळनाडू. त्यानंतर मगाडी केरे कन्झर्वेशन रिझर्व, दिस इज इन कर्नाटका. देन अंकसमुद्र बर्ड कन्झर्वेशन रिझर्व, this is in Karnataka. And then Aghanashini estuary, this is in Karnataka. And when we talk about estuary, तर ही नदी आहे अघनाशिनी नावाची, which is flowing into the Arabian Sea. अदरवाइज एखादी नदी जर बे ऑफ बेंगॉलमध्ये जर फ्लो होत असली असती तर तिथे एश्युरी बनला नसतं, तर डेल्टा बनला असतं. बट दिस इज एश्युरी. सो कर्नाटकाच्या भागामध्ये अघनाशिनी एश्युरी आहे. खाली ते मॅपवरती पण दाखवलेले आहेत, नॉर्थ साऊथ वगैरे कधी विचारलं तर. सो कराईवेट्टी, दिस इज समहाउ ऑन दी ईस्टर्न पार्ट ऑफ तामिळनाडू. आणि लॉंगवूड शोला रिझर्व फॉरेस्ट हे थोडंसं ते कर्नाटक, केरला आणि तामिळनाडूच्या बॉर्डरच्या भागात, बट इन तामिळनाडू लॉंगवूड शोला रिझर्व फॉरेस्ट दिसते. देन म्हणजे 5 पैकी 3 जे आहेत ते कर्नाटकामधले आहेत आणि 2 तामिळनाडूमधले आहेत. तर मग ह्या कर्नाटकामधल्या 3 कोणत्या कोणत्या आहेत? मगाडी केरे जे सगळ्यात वरती येते, त्याच्या बाजूलाच ते अंकसमुद्र येते. अँड देन एकदम त्या कोस्टल रिजनमध्ये अघनाशिनी एश्युरी आहे. आणि हे सगळे जे भाग आहेत हे बायोडायव्हर्सिटीसाठी बऱ्यापैकी ओळखले जातात. सो वी नीड टू नो सम डिटेल्स अबाउट ऑल दीज प्लेसेस. जसं कराईवेट्टी बर्ड सँच्युरी. कराईवेट्टी बर्ड सँच्युरी हे कुठे येते तर तामिळनाडूमध्ये हा एक जिल्हा आहे, अरियालूर जिल्हा. तर तिथे हे कराईवेट्टी बर्ड सँच्युरी येते आणि एक 40-45 किलोमीटरच्या अंतरावर आहे तंजावरपासून. सो जर नियर बाय प्लेस जर म्हणलं तर तंजावूर आहे कराईवेट्टी बर्ड सँच्युरीला. आणि बर्ड सँच्युरी म्हणल्यावरती मोठ्या प्रमाणात इथे मायग्रेटरी बर्ड्स इथे येतात. सो कोणते बर्ड्स येतात? बऱ्याच वेळेस आपण जे म्हणतो की असं 2-3 नावं देऊन विचारलं की काय आहे, तर त्यामध्ये आपल्याला हे काही असे बर्ड्सचे नावं माहिती पाहिजे. लाईक दिस बार हेडेड गूज इज देअर, नॉर्दर्न पेंटेल इज देअर, किंवा व्हाईट स्टॉर्क आहे, हे तर एकदा विचारलं पण होतं स्टॉर्कवालं. नॉर्दर्न शॉवेलर आहे, गार्गॅनी किंवा ब्लू विंग्ड टील आहे. त्यानंतर ऑस्प्री आणि कॉमन सँड पायपर. आता सँड पायपर म्हणलं की लगेच डोक्यामध्ये येऊ शकेल साप आहे काय, बिकॉज सँड पायपर स्नेक्स असतात. बट हे कॉमन सँड पायपर नावाचा हा एक मायग्रेटरी बर्ड पण यामध्ये त्यांनी दिलेला होता. सो कराईवेट्टी बर्ड सँच्युरी हे एक माहिती पाहिजे तामिळनाडूमधलं. देन यू आर हॅव्हिंग दिस लॉंगवूड शोला रिझर्व फॉरेस्ट. लॉंगवूड शोला रिझर्व फॉरेस्ट, अगेन दिस इज इन तामिळनाडू. आणि हे कुठे येते तर निलगिरी माउंटेन रेंजच्या ईस्टर्न स्लोपमध्ये येते. वेस्टर्न स्लोपमध्ये एक प्रकारे आपण
निलगिरीचा वेस्टर्न स्लोप म्हणल्यावरती जो कुठे असेल टोवर्ड दी कोस्टल साइड, बट ईस्टर्न स्लोप पलीकडची बाजू आपण म्हणतोय तिकडे आपल्याला हे लॉंगवूड शोला रिझर्व फॉरेस्ट बघायला मिळतंय. सो इट लाईज नियर द टाउन ऑफ कोथागिरी विच इज ऍडजस्टंट टू द ईस्टर्न स्लोप ऑफ निलगिरी माउंटेन रेंज इन द स्टेट ऑफ तामिळनाडू. बऱ्याच वेळेस शोला म्हणजे काय यावरती कन्फ्युजन होते. तर तामिळ भाषेमध्ये सोलाई नावाचा एक शब्द आहे, सोलाई, SOLAI. सोलाईचा अर्थच होतो ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट, सोलाई. सो इट इज अ ट्रॉपिकल फॉरेस्ट. आणि हे रामसार वेटलँड साईटची जी वेबसाईट आहे त्यावरती त्यांनी शोलाचं एक्सप्लेनेशन कसं दिलेलं होतं. तर इट इज अ ट्रॉपिकल माउंटेन फॉरेस्ट ऑफ साऊदर्न इंडिया विच इज युजली फाउंड इन पॅचेस सेपरेटेड बाय ग्रासलँड. त्याला शोला असं त्यांनी डिफाईन केलेलं होतं. दिस इज द फॉरेस्ट एरिया विच इज फाउंड इन पॅचेस, मध्ये ग्रासलँड मग पुन्हा फॉरेस्ट मग ग्रासलँड पुन्हा फॉरेस्ट, अशा प्रकारचं ते शोला फॉरेस्ट असते. आणि मग हे बरेचसे अजून तसे बघतो ना आपण, मदिकेतन शोला, जेव्हा नॅशनल पार्क त्या भागातले वाचतो असे 2-3 नावं आहेत की ज्याच्यामध्ये शोला हे नाव येते पण. सो शोला इज दॅट ट्रॉपिकल फॉरेस्ट. आणि मग इथे काही प्लांट स्पेसीस अशा बघायला मिळतात की ज्या इथल्याच आहेत, म्हणजे दीज आर नॉट फाउंड एनिवेअर एल्स. एंडेमिक स्पेसीज यामध्ये कोणत्या कोणत्या आहेत, एकतर हे बॉन्स बीक रश नावाचं एक प्लांट आहे आणि व्हाईट्स सिनेमॉन. सो हे 2 प्लांट स्पेसीज आहेत इथले की जे इथले एंडेमिक स्पेसीज आहेत लॉंगवूड शोला रिझर्व फॉरेस्ट मधले. देन तिसरी जी रामसार वेटलँड हे 2 तामिळनाडूमध्ये झाले. आता बाकीचे 3 कर्नाटकामधले आहेत. तसं मगाडी केरे कन्झर्वेशन रिझर्व. आता इथे एक प्रकारे मगाडी केरे कन्झर्वेशन रिझर्व जो आहे तर एक तर तलाव बांधवला होता इथं, मगाडी टँक म्हणतात त्याला, आणि मग त्याच्या आसपास पक्षी वगैरे यायला लागले तर बर्ड सँच्युरी बनवली गेली. अँड देन यू आर हॅव्हिंग दिस बिग कन्झर्वेशन रिझर्व नाव. तर मगाडी केरे कन्झर्वेशन रिझर्व, ज्याला मगाडी टँक आपण म्हणतोय, विच इज अ ह्युमन मेड वेटलँड. दिस इज नॉट नॅचरल वेटलँड, ही ह्युमन मेड वेटलँड आहे कर्नाटकामधली. आणि त्या भागामध्ये इरिगेशनसाठी पाणी लागायचं, तर पाणी साठवण्यासाठी हा एक टँक बनवला गेलेला होता. पण नंतर तिथे बायोडायव्हर्सिटी ग्रो व्हायला लागली तर मगाडी बर्ड सँच्युरी तिथे बनवली गेली ॲट दिस मगाडी टँक. आणि कर्नाटकामध्ये आता सध्याच्या घडीला बायोडायव्हर्सिटी वाईज हा एक खूप मोठा मेजर एरिया पण आता झालेला आहे, मगाडी बर्ड सँच्युरी. आणि इथे आपण जसं म्हणलं की वरती एक पक्षी आपण बघितलो आहोत, बार हेडेड गूज. सो तशा प्रकारचा इथे पण बार हेडेड गूज जो आहे तो मायग्रेटरी बर्ड इथे रेग्युलरली व्हिजिट करताना दिसतं. सो मगाडी केरे, दिस इज इन कर्नाटका. त्यानंतर पुढचं होतं अंकसमुद्रा बर्ड कन्झर्वेशन रिझर्व. आता ही जी कन्झर्वेशन रिझर्व आहे ही एका स्पेसिफिक अशा रिजन मधली, जो रिजन पण बऱ्याच चर्चेमध्ये असतो, दॅट इज कल्याण कर्नाटका. कल्याण कर्नाटका, ज्याला आधी म्हणायचे हैदराबाद कर्नाटका रिजन. इवन कॉन्स्टिट्यूशन मध्ये पण त्याबद्दलचे काही प्रोव्हिजन्स आहेत रिलेटेड टू हैदराबाद कर्नाटका रिजन. सो हा जो भाग आहे काय नाव आहे त्याचं, कल्याण कर्नाटका. तर हा भाग तसा पण महत्वाचा आहे. आणि मग आता तर हे तिथे रामसार वेटलँड साईट आलेली, त्यामुळे अजून तो महत्वाचा होऊन जाईल. अंकसमुद्रा बर्ड कन्झर्वेशन रिझर्व, दिस इज पार्ट ऑफ दॅट हैदराबाद कर्नाटका रिजन. आता नाव त्याचं कल्याण कर्नाटका झालेलं आहे. आता हा जो भाग आहे बर्ड कन्झर्वेशन म्हणल्यावर आसपास एक तलाव त्या भागामध्ये आहे आणि त्या तलावाचं नावही त्याच नावाने आहे, अंकसमुद्रा लेक. अंकसमुद्रा लेक जो आहे, पहिले तर इट इज अ बिग रिजन फॉर बर्ड्स देअर. त्यामुळे बऱ्याच आधी याला बर्ड कन्झर्वेशन रिझर्व गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेलं होतं. तर यामध्ये आपल्याला हे माहिती पाहिजे किंवा अशा प्रकारचे प्रोटेक्टेड एरियाज कोणत्या कायद्याच्या अंडर डिक्लेअर होतात. लाईक वी नीड टू नो नॅशनल पार्क, वाईल्ड लाईफ सँच्युरी हे कोणत्या कायद्याच्या अंडर डिक्लेअर केले जातात. जसं आपण म्हणतो वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972. इन सेम वे हे जे बर्ड कन्झर्वेशन रिझर्व आहे, दीज आर ऑल्सो डिक्लेअर अंडर दिस सेक्शन 36A. सेक्शन 36A ऑफ वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972. आणि हा जो लेक आहे, हा लेक आपल्याला इथे जे तुंगभद्रा धरण आहे, तुंगभद्रा डॅम जो आहे इथला, तर तुंगभद्राच्या बॅकवॉटर्स पाशी आपल्याला हा लेक, अंकसमुद्रा लेक बघायला मिळतो. लोकेटेड ऑन दी बँक्स ऑफ दी बॅकवॉटर्स ऑफ तुंगभद्रा डॅम. तर मग तुंगभद्राचा जर विषय निघाला तर तुंगभद्रा कोणत्या नदीची ट्रिब्युटरी आहे? कृष्णा.
तुंगभद्रा इज ट्रिब्युटरी ऑफ कृष्णा, आणि त्याच्या काठावरती एक हिस्टॉरिक प्लेस आहे विजयनगर, राईट, सिटी ऑफ हम्पी. तर ते आपल्याला बऱ्याच वेळेस ते पण विचारून झालेलं आहे. सो तोच रिजन आहे जिथे अंकसमुद्रा लेक आपल्याला बघायला मिळतो. हे कल्याण कर्नाटक आपण एकदा बघून घेऊ. हैदराबाद कर्नाटका रिजन त्याला म्हणायचे. 19 मध्येच त्याचं रिनेमिंग केलं गेलेलं होतं. तर हा जो भाग आहे हा ऍक्च्युली ब्रिटिश काळामध्ये हैदराबाद स्टेट मधले काही प्लेसेस यामध्ये यायचे, आणि दुसऱ्या बाजूला मद्रास प्रॉव्हिन्स जो होता ब्रिटिश इंडिया मधला तिथल्या काही जागा. सो दोघांचं मिळून तो रिजन होता, त्याला हैदराबाद कर्नाटका रिजन म्हणायचे. सो रिजन कॉम्प्राइजेस बीदर, यादगीर, रायचूर, कोप्पल अँड कालबुर्गी हे हैदराबाद स्टेट मधल्या जागा होत्या. अँड देन बल्लारी अँड विजयनगरा इन दी मद्रास प्रॉव्हिन्स, हे सगळं मिळून ते हैदराबाद कर्नाटका रिजन येतो. पण यामध्ये आता सध्या हैदराबादमध्ये आहे किंवा तेलंगणामध्ये काही भाग आहे असं नाही. दिस इज नाव fully Karnataka territory only. So it is a region of the Indian state of Karnataka, which was part of the kingdom of Hyderabad, which was ruled by Nizam at that time, and Madras presidency of British India. म्हणजे दोघांमधला काही भाग यामध्ये होता. एकतर निजाम टेरिटरी पण काही होती आणि मद्रास प्रेसिडेन्सीचा पण काही भाग होता. तर याला हैदराबाद कर्नाटका रिजन 2019 पर्यंत तेच नाव होतं, दो इट वॉज इन कर्नाटका. बट नंतर मग त्याला रिनेम केलं गेलं 2019 मध्ये. हैदराबाद कर्नाटका रिजनला कल्याण कर्नाटका म्हटलं गेलं. आता जेव्हा आपण विजयनगर बद्दल बोलतोय तर NCERT मध्ये ती एक फॅक्ट आलेली होती किंवा विजयनगर, आता जरी आपल्याला वाटलं की हे नाव विजयनगर साम्राज्य हे नाव बरंच पॉप्युलर नाव आपण म्हणतो, पण ऍक्च्युली त्या काळामध्ये विजयनगर हे नाव तेवढं जास्त प्रचलित नव्हतं असे आपल्याला NCERT मध्ये एका ठिकाणी मेन्शन झालेलं आहे. So there you are having this name called Karnataka Samrajyamu. So एक बॉक्स पण त्यामध्ये दिलेला आहे थीम्सच्या NCERT मध्ये. थीम्स मध्ये जो पूर्ण हम्पीवाला एक चॅप्टर आहे त्यामध्ये आलेले आहे ते. सो कर्नाटका साम्राज्यमू त्याला म्हणायचे. मग हे कल्याण कर्नाटका हे नाव याला दिलं गेलेलं आहे. खाली त्या मॅप मध्ये दाखवलेलं आहे नेमका रिजन कोणता आहे तो, हैदराबाद कर्नाटका रिजन ज्याला म्हणतो आपण. सो कर्नाटकाचा कोणता भाग झाला, यू कॅन से नॉर्थ ईस्टर्न पार्ट ऑफ कर्नाटका, राईट. आणि त्यामधलं मग शेवटची जी रामसार वेटलँड साईट आहे दॅट इज अघनाशिनी एश्वरी. दिस इज एश्वरी वेअर दिस अघनाशिनी रिव्हर फ्लोज इन टू अरेबियन सी इन कर्नाटका. तरी वेस्ट फ्लोईंग रिव्हर आहे पहिला, तर तो भाग झाला. वेस्ट फ्लोईंग रिव्हर आहे अघनाशिनी रिव्हर. आणि या भागामध्ये सिन्स इट इज अ वॉटर सॅच्युरेटेड एरिया, तर यामध्ये राईस प्लांटेशन बऱ्यापैकी होते, राईस कल्टिवेशन. सो राईस कल्टिवेशन होते, तर एक राईस व्हरायटी तिथली एक पॉप्युलर आहे ती आपल्याला माहिती पाहिजे. इन दिस एश्युरी फार्मर्स प्रॅक्टिस ट्रेडिशनल फार्मिंग टू ग्रो अ सॉल्ट टॉलरंट राईस सिन्स इट इज पार्ट ऑफ दॅट कोस्टल रिजन. तर एक सॉल्ट टॉलरंट राईस व्हरायटी ते ग्रो केली जाते, त्याला कग्गा म्हणतात. आणि या रिजनची स्पेशालिटी त्याला समजलं जाते. अँड सिन्स नाव दिस रिजन इज रेकग्नाइज्ड, तर या भागामधल्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सो कग्गा काय आहे तर तिथला सॉल्ट टॉलरंट राईस आहे. आणि ही जी नदी आहे अघनाशिनी रिव्हर, ही नदी बेसिकली ह्याच्या नदीच्या जवळ ना एक अरेबियन सी आणि पुढे लॅकेडिव्ह सी लागतो, त्यातल्या लक्षद्वीपच्या जवळचा लॅकेडिव्ह सी. सो तिथं जवळपास आपल्याला एक आयलँड दिसतं, म्हणजे त्याला क्लोज जाते. म्हणजे दिस रिव्हर इज लोकेटेड ऑन दी साऊथ ईस्ट ऑफ वन आयलँड इन दी अरेबियन सी. त्या आयलँडचं नावही आपल्याला माहिती पाहिजे, अंजदिवा आयलँड किंवा त्याला अंजदीप आयलँड म्हणतात. सो दिस अघनाशिनी रिव्हर इज लोकेटेड साऊथ ईस्ट ऑफ दिस अंजदिवा किंवा अंजदीप आयलँड. आणि याचं जुनं नाव पण एक त्यांनी दिलेलं होतं दिस अघनाशिनी रिव्हर, त्याला रिव्हर मेरजी पण म्हणलं जातं. द हिस्टॉरिकल नेम ऑफ दिस इज रिव्हर मेरजी. पण हे आयलँड एक आपल्याला माहिती पाहिजे, खाली ते दाखवलेलं आहे कर्नाटका आणि ते अंजदीप आयलँड एकदम ते जवळ आहे, ते तिथून अंजदीप आयलँड. आणि त्या आयलँडच्या साऊथ ईस्ट डायरेक्शनने जर बघितलं तर तिकडे अघनाशिनी रिव्हर समुद्रामध्ये जाते. आणि वेस्टर्न कोस्ट आहे म्हटल्यावरती बाकी ते सगळे फीचर पण त्यामध्ये आलेले होते, जसं आपण जॉग्रफीमध्ये वाचतो ते.
किंवा वेस्टर्न कोस्ट इज सबमर्जंट टाईप ऑफ कोस्ट. त्यानंतर एकदम स्मूथ अशी कोस्टलाईन नाही आहे, थोडीशी एक प्रकारे आपल्याला फ्रॅगमेंटेड इरोडेड टाईपची कोस्टलाईन ती बघायला मिळते. सो त्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि नंतर मग एश्वरी ते बनवते ते. बट बेसिक फॅक्ट्स या काही आपल्याला त्यातल्या माहिती असाव्या. अघनाशिनी, एश्वरी. सो हे 5 जागा आहेत. या 5 जागा आहेत की ज्या रामसार वेटलँड साईटमध्ये ॲड झाल्या. टोटल आपलं मग 80 झालेली आता, 80 जागा झालेल्या. आय थिंक 2023 मध्ये काही ॲड झालं नाही वाटतं, कारण 2022 मध्ये 75 झालेल्या होत्या. अँड इट कोइन्साइडेड विथ 75 इयर्स ऑफ इंडिपेंडन्स ऑल्सो. तर 75 जागा झालेल्या होत्या आणि ह्या 5 म्हटल्यावर 80 जागा आता सध्या आपल्या आहेत रामसारमध्ये. देन लेट्स मूव्ह टू दी नेक्स्ट प्लेस. आणि ही प्लेस आपण काल जे बघितलं होतं, रेगजेन्स नावाचा भाग. कुठं बघितला होता आपण? ते जिओथर्मल पॉवर प्लांट एक बोललो होतो आपण, किंवा तिथे भिंत बनवली जाते. काय नाव होतं त्याचं? तिथे आपण ते रेगजेन्स पेनिन्सुला म्हणलेलं होतं. आईसलँड मधला रेगजेन्स पेनिन्सुला. देर इज वन दिस जिओथर्मल पॉवर प्लांट. कालच्या लेक्चरमध्ये आपण बोललो होतो, कारण त्याच भागामधली ही बातमी आहे पुन्हा. पडलं? स्वाटसेंगी जिओथर्मल पॉवर प्लांट आईसलँड मधलाच आहे. आणि मग ते रेगजेन्स पेनिन्सुला आपण तिथे मेन्शन केलेलं होतं. रेगजेन्स ठिकाण आहे ते. तर तोच भाग आहे पुन्हा. आणि दिस टाइम द नेम इज मोर डिफिकल्ट. स्वाटसेंगीपेक्षा अवघड नाव आहे. कसं बस आता एकदा प्रोनाऊन्स करून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याला. सो फॅग्रा डॅल्सजॉल वॉल्कॅनो, आईसलँड मधला हा वॉल्कॅनो आहे. आणि इथे इरप्शन कंटिन्युअसली होत आहेत, त्यामुळे त्याला इमर्जन्सी त्या भागामध्ये डिक्लेअर केली गेलेली आहे. आता इथे काही महत्त्वाचे टर्म्स पण दिलेले आहेत, सो ते पण आपल्याला बघायचे. फर्स्ट ऑफ ऑल, हा जो वॉल्कॅनो आहे हा आईसलँडमध्ये रेगजेन्स पेनिन्सुला आहे. रेगजेन्स पेनिन्सुला. तर त्या पेनिन्सुलाच्या भागामध्ये हा वॉल्कॅनो आहे. सो दिस इज ॲक्टिव्ह टुया वॉल्कॅनो. आता टुया काय असं तर काय आपल्या ह्याच्यामध्ये वाचण्यात आलं नसेल. टुया वॉल्कॅनो काय असतं? तर काही असे वॉल्कॅनोज आहेत की ग्लेशियरच्या खाली असतात. म्हणजे काय? दीज आर इरप्टिंग फ्रॉम सच एरिया वेअर देर इज ग्लेशियर. सो दीज आर इरप्टिंग फ्रॉम दी बॉटम ऑफ दॅट ग्लेशियर. सो अशा प्रकारचे जे वॉल्कॅनोज आहेत त्याला टुया वॉल्कॅनो म्हणलं जाते. खाली त्याचं मिनिंग दाखवलेलं आहे. टुया वॉल्कॅनो म्हणजे काय? इट इज अ फ्लॅट टॉप्ड स्टीप साइडेड वॉल्कॅनो formed when lava erupt through thick glacier or ice sheet. म्हणजे जस्ट ते एकदा व्हिज्युअलाइज करून बघा, सगळीकडे बर्फ आणि मधूनच लावा बाहेर येतोय. सो त्याला एक प्रकारे टुया वॉल्कॅनो म्हणतात, किंवा दुसरं एक त्याला सब ग्लेशियल किंवा ग्लेशियो वॉल्कॅनो देखील म्हणता येऊ शकेल, कारण ग्लेशियरच्या खालून तो इरप्ट होत आहे. आणि मग पूर्ण तो सीन असा आहे की इट लुक्स लाईक अ व्हेरी मॅग्निफिसंट साइटिंग. पण ते डेंजरस तेवढंच असणार आहे. पण तो जो भाग आहे, जे तिथले लोकांचे काही कमेंट्स जर आपण तिथले बघितले तर ते म्हणतात की दिस शोज दी पॉवर ऑफ नेचर. किंवा एखाद्या बर्फाच्या भागामध्ये आग लावू शकतो नेचर, अशा प्रकारची सिच्युएशन आहे. दिस शोज दी पॉवर ऑफ नेचर. सो तो टुया वॉल्कॅनो, त्याला टुया वॉल्कॅनो म्हणतात. तर हा जो फॅग्रा डॅल्सजॉल वॉल्कॅनो जो आहे, दिस इज टुया वॉल्कॅनो. आणि याची अजून एक खासियत आहे की 815 वर्ष काहीच नाही झालं इथं, आणि त्यानंतर जेव्हा चालू झालं तर थांबायलाच नाही. सो 815 इयर्स इट वॉज नॉट इरप्टेड सिन्स दी लास्ट 815 इयर्स. आणि 2021 मध्ये इथं व्हॉल्कॅनिक इरप्शन झालं. एक फिजर वेंट जो होता तिथला तो ओपन झाला, आणि तिथून मग कंटिन्युअसली व्हॉल्कॅनिक इरप्शन्स सुरूच आहेत 2021 पासून. सो टुया वॉल्कॅनो ते एक आपण बघितलं, खाली ते दाखवलेलं. अँड वेन वी टॉक अबाउट दिस एंटायर रिजन,
तर आपण जॉग्रफीमध्ये ते मिड अटलांटिक रिज बघतो. तर आईसलँडचं एकतर खासियत अशी आहे की ते मिड अटलांटिक रिज वरतीच आहे. तर ते आयलँड जे तयार झालेलं इट इज बेसिकली ऑन द मिड अटलांटिक रिच. इट सिट्स ऑन द टॉप ऑफ मिड अटलांटिक रिच. आणि जेव्हा आपण मिड अटलांटिक रिच बद्दल बोलतो आपल्याला ते आपण ते सी फ्लोर स्प्रेडिंग थेअरी जेव्हा वाचतो त्यामध्ये त्यांनी काही फॅक्ट्स दिलेले असतात किंवा व्होल्कॅनिक इरप्शन्स आर क्वाईट कॉमन देअर. आणि हा जो पूर्ण भाग आहे त्यामध्ये मग व्होल्कॅनोज असणं दॅट इज अ नॅचरल थिंग. आणि ते त्या फोटोमध्ये आपल्याला दिसतं पूर्ण ते आईसलँडमध्ये व्होल्कॅनो आहेत सगळीकडे. सो ऑलमोस्ट लाईक लार्ज पार्ट ऑफ आईसलँड इज कवर्ड विथ सच काइंड ऑफ व्होल्कॅनोज. त्यापैकी आपले ते रिकजेविक इथे दाखवलेले आहेत एकदम त्या कोपऱ्यावरती. रिकजेविक ओव्हरऑल त्याचं लोकेशन आपल्याला वरती पण पूर्ण ग्लोबमध्येही दाखवलेलं आहे आणि इथलं पण दाखवलेलं आहे. आणि जेव्हा आपण आईसलँड बद्दल बोलतो आपण अजून एक गोष्ट त्यामध्ये वाचलेली असते किंवा दिस इज व्हेरी वेल नोन फॉर गीझर्स अँड हॉट स्प्रिंग्स. गीझर्स ॲज वेल ॲज हॉट स्प्रिंग्स. आणि त्यापैकी आता गीझर एक्सप्लोजिव्ह असतात का हॉट स्प्रिंग्स? गीझर्स एक्सप्लोजिव्ह असतात अँड डीज आर असोसिएटेड विथ व्होल्कॅनिक रिजन्स. एक्सप्लोजिव्हिटी कशामुळे आलेली आहे तर अल्टिमेटली असोसिएशन विथ द व्होल्कॅनिक रिजन. अँड देन हे जे आपल्याला दिसतंय इट इज जस्टिफाईंग दॅट थिंग ऑल्सो. किंवा गीझर्स इथे का बरं एवढ्या मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. ओके. सो मिड अटलांटिक रिच अजून वरती एक पॉईंट अजून रिवाइज होतो किंवा मिड अटलांटिक रिच कुठे क्रिएट होतं. देर आर थ्री टाइप्स ऑफ ॲक्च्युली प्लेट बाउंड्रीज. कॉन्व्हर्जंट, डायव्हर्जंट आणि ट्रान्सफॉर्म. कॉन्व्हर्जंटने काय होत असतं? फोल्ड माउंटेन्स और ट्रेंचेस. ओके. हिमालय इज क्रिएटेड बाय दॅट कॉन्व्हर्जन्स, राईट. आणि डायव्हर्जंट मध्ये काय होतं? डायव्हर्जंट मधून काय होणार आहे? इट विल क्रिएट रिजेस. आणि इथे वरती बघा मिड अटलांटिक रिजेस आहे मधून जाते ती अशी. आणि तिथे दाखवलेलं पण आहे दोन प्लेट दूर चाललेत बघा. नॉर्थ अमेरिकन प्लेट अँड युरेशियन प्लेट या दोन एकमेकांपासून दूर जातात. अँड देन यू आर गेटिंग दिस मिड अटलांटिक रिच. ओके. सो रेक्जेन्स पेनिन्सुला दोनदा बातम्यांमध्ये आलेलं आहे. सो लक्षात ठेवा आहे इथला व्होल्कॅनो कोणता आहे तो पण. नाव टॉकिंग अबाउट सम अदर इम्पॉर्टंट व्होल्कॅनिक इरप्शन्स. आता बरेचसे वेगवेगळ्या भागामध्ये व्होल्कॅनिक इरप्शन झालेले आहेत. सो ते आपण एकदा बघू. माउंट मेरापी दिस इज इन इंडोनेशिया. काल आपण जे जावा रिजन बघत होतो सो तिथे आपल्याला हे माउंट मेरापी बघायला मिळतं. दिस इज ॲक्टिव्ह स्ट्रॅटो व्होल्कॅनो और कंपोजिट व्होल्कॅनो विच इज लोकेटेड ऑन दी बॉर्डर बिटवीन दिस प्रॉव्हिन्स ऑफ सेंट्रल जावा. जावा आयलँडवरती हा एक वेगळा टेरिटरी आहे सेंट्रल जावा. अँड देन ऑन दॅट जावा आयलँड ओनली वी आर हॅव्हिंग दिस स्पेशल रिजन ऑफ योग्याकार्ता. योग्याकार्ता. तर ह्या दोघांच्या बॉर्डरवरती हा व्होल्कॅनो आहे त्या जावा आयलँड. इंडोनेशियाच्या कोणत्या आयलँडवरती माउंट मेरापी येत आहे? इट इज ऑन जावा आयलँड. आणि मग ही जागाही माहिती असली पाहिजे. योग्याकार्ता रँडमली विचारले कुठे आहे तर इंडोनेशियामध्ये आहे ते पण आपल्याला एक माहिती असलं पाहिजे. आता माउंट मेरापी बद्दल बोलायचं झालं तर दो क्रॅकाटाऊ इज क्वाईट फेमस बट माउंट मेरापी इज द मोस्ट ॲक्टिव्ह व्होल्कॅनो इन इंडोनेशिया. 1548 पासून जे सुरू झालेलं आहे अजून कंटिन्युअस इरप्शन याचं सुरू आहे. मोस्ट ॲक्टिव्ह व्होल्कॅनो इन इंडोनेशिया. आणि इंटरेस्टिंगली अजून काय नाव याचं बघा जे मेरापी नाव आलेलं आहे ना सो तिथे संस्कृत शब्द जो आहे मेरू. मेरू मीन्स दॅट माउंटेन. अँड देन जावामध्ये जी भाषा वापरली जाते जावानीज. सो जावानीज भाषेमध्ये आपी म्हणजे आग म्हणजेच फायर. सो मेरापी सो तो शब्द तसा आलेला आहे आणि त्याला माउंटेन ऑफ फायर किंवा फायर माउंटेन मग आपण म्हणतो. दॅट इज माउंट मेरापी. सो इट इज ऑन दॅट जावा आयलँड इन इंडोनेशिया. आणि अजून मग हे व्होल्कॅनिक माउंटेन आहे तर देर हॅज टू बी सम काइंड ऑफ सबडक्शन झोन. तर मग इथे सबडक्शन झोन कोणता आहे तर एकतर इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट आणि इथली एक मायनर प्लेट आहे सुंडा प्लेट. तर सुंडा प्लेटच्या खाली इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट चालली जाते. सो इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट सबडक्टिंग अंडर दी सुंडा प्लेट आणि त्यामुळे इथे सबडक्शन झोन क्रिएट झालेला आहे. अँड बिकॉज ऑफ दॅट यू आर हॅव्हिंग दिस व्होल्कॅनिक माउंटेन. आणि तसं आपण जे पॅसिफिक रिंग ऑफ फायर म्हणतो त्यामध्ये तर हे येणारच आहे.
खाली ते दाखवलेलं पण आहे त्याचं मॅप वरती लोकेशन. Mount Merapi, it is on Java Island. Okay, now talking about the next important volcanic eruption, Mount Etna. Mount Etna, त्याला अजून एक नाव आहे Montebello. Montebello, this is another local name there. Montebello म्हणजेच Mount Etna आहे. It is also that stratovolcano here, पण इटली मधला आहे. तर इटलीचा नकाशा जेव्हा आपण बघतो त्यामध्ये आपल्याला खाली एक आयलँड बघायला मिळते ऑन दॅट मॅप ऑफ इटली ओनली, सिसिली आयलँड. आणि सिसिली आयलँड, त्या आयलँड वरती आपल्याला हे माउंट एटना बघायला मिळतं, माउंट एटना. सो इट इज अन ऍक्टिव्ह स्ट्रॅटोव्होल्कॅनो ऑन द ईस्ट कोस्ट ऑफ सिसिली इन इटली, इन द मेट्रोपॉलिटन सिटी ऑफ कॅटानिया. त्या जागेचं नाव आहे दिलेलं आहे, कॅटानिया शहरामध्ये तो माउंट एटना माउंटेन आहे. आणि इट इज लोकेटेड अबव दॅट कॉन्व्हर्जंट प्लेट मार्जिन बिटवीन आफ्रिकन प्लेट अँड युरेशियन प्लेट. या दोन प्लेट जेव्हा एकमेकांकडे मूव्ह होत आहेत त्या भागामध्ये हे आपल्याला माउंट एटना माउंटेन बघायला मिळतं. आफ्रिकन प्लेट आणि युरेशियन प्लेटच्या कॉन्व्हर्जंट प्लेट मार्जिन जवळ आपल्याला हे व्हॉल्कॅनिक माउंटेन दिसते. युरोपमधलं वन ऑफ द टॉलेस्ट ऍक्टिव्ह व्हॉल्कॅनो याला म्हटलं जातं. देन सम अदर इम्पॉर्टंट थिंग्स आर देअर की जे व्हॉल्कॅनिक माउंटेन सोबत असोसिएट केलं जातं. व्हॉल्कॅनिक माउंटेन म्हटल्यावरती इट इज नॉट ऑलवेज अबाउट दी डिस्ट्रक्शन पार्ट ओनली, तो भाग तर असणारच आहे, बट देर आर सम अदर थिंग्स ऑल्सो. जसं हा जो भाग आहे माउंट एटनाचा, जेव्हा लावा बाहेर येतोय, मॅग्मा वेन कमिंग टू दी सरफेस, ज्याला लावा आपण म्हणतोय, सो लावा जेव्हा फ्लो होत आहे तर त्यामुळे या भागामध्ये फर्टाईल व्हॉल्कॅनिक सॉइल बनते. जसं आपल्याकडे ब्लॅक सॉइल आहे, सो फर्टाईल व्हॉल्कॅनिक सॉइल इथे बनते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे शेती केली जाते. स्पेशली या भागामध्ये जे वाईन यार्ड आहेत किंवा जे फळांच्या बाग आहेत, ऑर्चर्ड ज्याला आपण म्हणतो, तर हे मोठ्या प्रमाणात या सॉइलमुळे एक एफिशियंटली होत आहे. अँड स्पेशली हे कोणता भाग आहे तर माउंट एटनाचा जो लोअर स्लोप आहे, म्हणजे खालचा जो भाग आहे पूर्ण स्लोप, लोअर स्लोप ऑफ दॅट माउंट एटना, त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीजही केल्या जातात. ऑब्व्हियसली जेव्हा इरप्ट होतंय त्यावेळेस ते हॉल्ट करावं लागणार आहे किंवा ते पूर्ण डिस्ट्रॉय होणार आहे, बट स्टील त्या भागामध्ये सॉइल फर्टाईल आपल्याला बघायला मिळते. अँड देन याला डिकेड व्हॉल्कॅनो म्हटलं जातं. दिस इज डेझिग्नेटेड ॲज डिकेड व्हॉल्कॅनो बाय युनायटेड नेशन्स. ते काय आपल्याला आता बघायचं आहे. अँड माउंट एटना इज ऑल्सो युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट, तो पण एक भाग महत्वाचा आहे. नाऊ व्हॉट इज दिस डिकेड व्हॉल्कॅनो? आता डिकेड व्हॉल्कॅनो या शब्दाचा अर्थ काय होतो, किंवा हा असा व्हॉल्कॅनो आहे जो रेग्युलरली इरप्ट होतो आणि ज्यामुळे तिथल्या भागामध्ये जे लोकल लाईफ आहे, तिथल्या लोकांची जी लाईफ आहे, दॅट इज गेटिंग ॲडव्हर्सली अफेक्टेड ऑल्सो. अशा प्रकारचे जे व्हॉल्कॅनो, टोटल जगामध्ये 16 व्हॉल्कॅनोज आहेत ज्याला डिकेड व्हॉल्कॅनो म्हणलं जातं. 16 व्हॉल्कॅनोज आहेत. म्हणजे इफ एनी व्हॉल्कॅनो दे आर नॉट आस्किंग फ्रॉम करंट अफेअर्स, दे आर आस्किंग फ्रॉम दिस लिस्ट, असं आपण त्याला म्हणू शकतो. कारण या 16 मधले 2 तर ऑलरेडी UPSCने PYQ मध्ये विचारलेले आहेत. माउंट रेनियर, त्यानंतर माउंट ताल व्हॉल्कॅनो कुठं आहे, एकाच प्रश्नामध्ये ते सगळे मॅच दी फॉलोविंग मध्ये आलेले होते. सो डिकेड व्हॉल्कॅनो काय आहे, सो दीज आर 16 व्हॉल्कॅनोज आयडेंटिफाईड बाय इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ व्हॉल्कॅनोलॉजी अँड केमिस्ट्री ऑफ द अर्थ्स इंटेरियर. सो भलं मोठं नाव आहे, बट दीज आर आयडेंटिफाईड ओव्हरऑल अंडर द ऑस्पिसेस ऑफ युनायटेड नेशन्स. हे सगळं UNच्या अंडर आपल्याला हे बघायला मिळतंय, बट स्पेसिफिकली हे तिथे इन्स्टिट्यूट त्यांनी दाखवलेली होती. आता हे नेमके काय आहेत हे जे डिकेड व्हॉल्कॅनो आपण ज्याला म्हणतोय? सो दीज आर आयडेंटिफाईड ॲज बिंग वर्दी ऑफ पर्टिक्युलर स्टडी इन लाईट ऑफ देअर हिस्ट्री ऑफ लार्ज डिस्ट्रक्टिव्ह इरप्शन्स. बरेच यामध्ये जे मोठे मोठे इरप्शन झालेले, अँड देन देअर प्रॉक्झिमिटी टू डेन्सली पॉप्युलेटेड एरियाज, की ते वस्ती जिथे आहे त्या भागामध्ये हे व्हॉल्कॅनोज आहेत, नियर बाय दॅट प्लेस, अँड देन दीज आर कंटिन्युअसली इरप्टिंग. अशा प्रकारचे टोटल जगाच्या वेगवेगळ्या भागामधले 16 व्हॉल्कॅनोज आहेत आणि त्याचे नावं आपल्याला पुढे आता बघायचे. आणि हे नाव डिकेड का बरं दिलं गेलं? कारण 1990s मध्ये हा इनिशिएटिव्ह जेव्हा सुरू केला गेला त्यावेळेस युनायटेड नेशननी इंटरनॅशनल डिकेड एक अनाऊन्स केलेलं होतं 1990s वालं, इंटरनॅशनल डिकेड फॉर नॅचरल डिझास्टर रिडक्शन. इंटरनॅशनल डिकेड फॉर
नॅचरल डिझास्टर रिडक्शन, आणि मग त्याच्यासाठी मग ते डिकेड अनाऊन्स झालेलं होतं, आणि अल्टिमेटली दिस वॉज अबाउट दी नॅचरल डिझास्टर, तर त्याला डिकेड व्हॉल्कॅनो हे नाव तिथे दिलं गेलं. हे सगळं UN यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. खाली एक मॅप मध्ये पण ते दाखवलेले कोणते कोणते व्हॉल्कॅनोज आहेत, आणि एक प्रॉपर लिस्ट पण खाली दिलेली आहे. सो लिस्ट बघा एकदा. रशियामध्ये आपण बोलतो की येस, कामचाटका पेनिन्सुला इज अ व्हॉल्कॅनिकली ऍक्टिव्ह रिजन, तर आपल्याला तिथला एक स्पेसिफिक व्हॉल्कॅनो माहिती असला पाहिजे की जो या डिकेड व्हॉल्कॅनो मध्ये इन्क्लूड केलेला आहे. दॅट इज ॲव्हाचिन्स्की कोर्यास्की. सो दिस इज इन कामचाटका पेनिन्सुला ऑफ रशिया. देन कोलिमा व्हॉल्कॅनो आहे, किंवा त्याला व्हॉल्कॅन दे कोलिमा म्हणतात. हा कुठं आहे तर मेक्सिकोमध्ये आहे. हे सगळे असे आहेत की रेग्युलरली इरप्ट होत आहेत, आणि डेन्सली पॉप्युलेटेड सेटलमेंट जे आहेत त्याच्या जवळच्या भागामध्ये हे व्हॉल्कॅनोज आहेत. व्हॉल्कॅन डे कोलिमा, दिस इज इन मेक्सिको. त्यानंतर कोलंबियाच्या भागामध्ये गॅलेरास व्हॉल्कॅनो आहे. मौना लोआ तर आपण डिस्कस केलेला आहे हवाईमध्ये, USA. माउंट एटना आत्ता आपण बोललो, दॅट इज ऑल्सो डिकेड व्हॉल्कॅनो, सिसिलीमध्ये आहे तो. मेरापी जो आपण बघितला आता, दॅट इज ऑल्सो डिकेड व्हॉल्कॅनो, इंडोनेशियामधला. निरागोंगो रेग्युलरली इरप्ट होत आहे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये. निरागोंगो माउंटेन आहे ते, निरागोंगो. दिस वॉज आस्क्ड इन UPSC. माउंट रेनियर कुठे आहे तर USA मध्ये आहे. माउंट वेसुवियस, दिस इज इन इटलीमध्ये नेपल्स नावाचं एक ठिकाण आहे, नेपल्स. तिथे आपल्याला माउंट वेसुवियस बघायला मिळतो. ते एक मूवी पण त्यावरती आलेला होता, पॉम्पी नावाचा. त्याच्यावरती एक गाव होतं पॉम्पी नावाचं, अँड देन वन डे इट इरप्टेड. इट वॉज थॉट दॅट की हे एक्सटिंक्ट आहे, त्यामुळे पूर्ण गाव राहत होतं त्या व्हॉल्कॅनिक माउंटेन, अँड इट इरप्टेड. ते गाव आणि त्याच्या आसपासचे सगळे जे गाव होते सगळे डिस्ट्रॉय झालेले होते. पॉम्पी नावाचं मूवी पण आलं होतं. सो माउंट वेसुवियस, इट इज इन इटली. त्यानंतर माउंट अनझेन आहे, इट इज इन जपान. साकुराजिमा, दिस इज ऑल्सो इन जपान. सॅन्टा मारिया गटेमालामध्ये आहे, कॅरिबियन. देन सँटॉरिनी ग्रीसमध्ये आहे. ताल व्हॉल्कॅनो, दिस वॉज आस्क्ड इन UPSC. ताल व्हॉल्कॅनो फिलिपाईन्समध्ये आहे. देन टीड व्हॉल्कॅनो, स्पेनमध्ये जे कॅनरी आयलँड आहे, आपण कॅनरी करंट वाचतो, सो स्पेनमध्ये जे कॅनरी आयलँड आहे तिथं. सो टीड व्हॉल्कॅनो. अँड देन द लास्ट वन इज उलावून व्हॉल्कॅनो, दिस इज इन पापुआ न्यू गिनिया. तर टोटल हे 16 व्हॉल्कॅनोज आहेत की जे डिकेड व्हॉल्कॅनोज त्याला म्हणलं जातं. आणि याचं डिकेडचा अर्थ असा होतो या व्हॉल्कॅनोचा की हे रेग्युलरली इरप्ट होणारे व्हॉल्कॅनोज आहेत. म्हणजे जरी एखाद्या वेळेस तुमचं करंट अफेअर्समध्ये हे मिस झालं तरी ही 16 व्हॉल्कॅनोची लिस्ट डोक्यामध्ये परमनंटली फिट करून ठेवा, सेफ साईड आपल्याला कामात येऊन. ह्याच्यातलं काही, कारण जर हे नाही तर मग काय विचारणार असं होऊन जाईल. असे विचारतील की जे रेग्युलरली इरप्ट होत आहेत, नियर बाय ह्युमन सेटलमेंट आहेत, त्यामुळे इम्पॅक्ट होणार आहे. जसं एकदा मेन्समध्ये आय थिंक 2021ला प्रश्न होता मेन्समध्ये, किंवा मागच्या वर्षभरामध्ये किती व्हॉल्कॅनिक इरप्शन झाले, कोणते कोणते व्हॉल्कॅनिक इरप्शन झाले, आणि तिथला एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट आणि सोशल इम्पॅक्टचा व्हॉल्कॅनोचा काय होतं, म्हणजे प्रत्येक रिजनमध्ये काय काय इम्पॅक्ट झालेला होता, असा प्रश्न मेन्समध्ये विचारलेला होता. वर्षभरात कोणते कोणते व्हॉल्कॅनिक इरप्शन झाले. सो इन दॅट केसेस 16 नावं आपण तयार करून ठेवणं गरजेचं आहे. नाउ टॉकिंग अबाउट व्हॉल्कॅनो, देयर इज वन मोर व्हॉल्कॅनिक रिजन, दॅट इज हुंगा टोंगा नावातच आहे टोंगा. सो इट इज इन साऊथ पॅसिफिक ओशन. टोंगा आयलँड आहे, सो तिथे सबमरीन व्हॉल्कॅनो आहे. हा हुंगा टोंगा नाव आहे त्याचं, सबमरीन व्हॉल्कॅनो इन दी साऊथ पॅसिफिक. आणि तिथे टोंगा आयलँड जे आहे, आयलँड ग्रुप आहे ॲक्च्युली तो टोंगा आयलँड. तिथलं एक आयलँड जे आहे त्याच्या जवळ हा आपल्याला हुंगा टोंगा व्हॉल्कॅनो दिसतोय, आणि त्या आयलँडचं नाव आहे टोंगा टापू. सो इट इज लोकेटेड नॉर्थ ऑफ टोंगा टापू, विच इज टोंगाज मेन आयलँड. अँड दिस इज पार्ट ऑफ दिस एंटायर सबडक्शन झोन. या भागामध्ये हुंगा टोंगा एका सबडक्शन झोनचा भाग आहे, सिन्स इट इज अ व्हॉल्कॅनिक माउंटेन. सो त्या सबडक्शन झोनचं नाव आपल्याला माहिती पाहिजे, दॅट इज केरमाडेक टोंगा सबडक्शन झोन. केरमाडेक टोंगा सबडक्शन झोन म्हणजे एका बाजूला टोंगा आयलँड आहे, दुसऱ्या बाजूला केरमाडेक नावाचा आयलँड आहे. अँड देन हिअर यू आर हॅव्हिंग दिस सबडक्शन झोन.
तर ते केरमाडेक आयलँड विचारू शकतात कुठं आहे केरमाडेक आयलँड. सो दिस इज आयलँड आर्क इन दी साऊथ पॅसिफिक ओशन विच इज बिटवीन न्यूझीलंड नॉर्थ आयलँड अँड देन टोंगा. टोंगा आणि न्यूझीलंडचं जे नॉर्थ आयलँड आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे केरमाडेक नावाचं आयलँड बघायला मिळतं. सो दिस इज पार्ट ऑफ दी साऊथ पॅसिफिक ओशन. न्यूझीलंडचे 2 आयलँड असतात, नॉर्थ आणि साऊथ आयलँड, आणि दोघांना सेपरेट करणारं ते कुक चॅनल असते, कुक चॅनल. आणि अल्टिमेटली हे जे वरचं जे आहे न्यूझीलंडचे जे नॉर्दर्न आयलँड जे आहे त्याच्या आणि टोंगाच्या मध्ये आपल्याला हे हुंगा टोंगा नावाचं एकतर हे स्ट्रॅटो हा सबमरीन वोल्कॅनो दिसतोय. अँड देन देअर ओनली यू आर हॅव्हिंग दिस एंटायर केरमाडेक टोंगा सबडक्शन झोन. ओके, राईट. सो स्पेसिफिक असे नावं माहिती असतात. आता याच्यामध्ये काय सरळ सरळ नावाचं टोंगा आहे त्यामुळे ते लक्षात राहील. पण टोंगा कुठे ते माहिती पाहिजे. इट इज साऊथ पॅसिफिक ओशन आयलँड. असे अजून कोणते कोणते व्हॉल्कॅनोज होते जे इरप्ट झालेले होते तर त्याचे ब्रीफली नावं दिलेले आहेत काही. जसं विलारिका व्होल्कॅनो आहे. विलारिका व्होल्कॅनो हा चिलीमधला व्होल्कॅनो आहे विलारिका. देन व्होल्कॅन डे फ्युएगो हा गटेमला मधला व्होल्कॅनो आहे. आणि पोपा कॅटापेटी व्होल्कॅनो दिस इज इन मेक्सिको. तर हे पण इरप्ट झालेले आहेत मागच्या 1 वर्ष 1.5 वर्षात. सो ओव्हरऑल हे नावं आपल्याला माहिती असले पाहिजे. PYQs पण एकदा ह्याच्याबद्दलचे बघून ठेवा बिकॉज विचारलेले आहेत प्रश्न त्यांनी. नाव द नेक्स्ट झोन इज किंवा वॉटर बॉडीज. मागच्या वर्षभरामध्ये कोणत्या कोणत्या अशा वॉटर बॉडीज आहेत जिथे थोडेसे कन्सर्न्स आहेत किंवा ड्राय झालेले आहेत किंवा वॉटर लेवल कमी झालेली आहे. जसं आपण म्हणलं 2 वर्ष आधी ते लेक टिटिकाका एक न्यूजमध्ये होतं. लेक टिटिकाका इक्वेडॉरच्या भागामधलं. सो असे कोणते कोणते आहेत की जे एक प्रकारे कन्सर्न त्याच्या आहेत किंवा पाणी कमी होते. जसं एक तर असं आहे त्यामधला तो डिसअपिअरच झालेला आहे. एक त्याच्यात दिलेला आहे तो एक लेक तो डिसअपिअरच झालेला आहे म्हणजे पाणी म्हणजे नाहीच म्हणजे गायबच झालेलं असं झालेलं आहे. आणि बाकी पण असे आहेत की वॉटर लेवल त्याची बरीच कमी होती. सो लेट्स सी कोणते कोणते ते लेक आहेत. येस, त्यामधला पहिला लेक आहे लेक रेदबा. लेक रेदबा दिस इज इन सेनेगल जे आफ्रिकन कंट्री आहे वेस्ट आफ्रिका. तर सेनेगल मधला हा जो लेक आहे याला पिंक लेक पण म्हणतात बिकॉज ऑफ वन पर्टिक्युलर अल्गी. आणि हा जो लेक आहे इट इज ऑन दी वर्ज ऑफ डिसअपिअरिंग. सो हाऊ टू प्रोटेक्ट इट अशा प्रकारचं सगळीकडे बातम्या सुरू आहेत. बट बरंचसं त्यामध्ये वॉटर लेवल कमी झालेले आणि त्याच्याबद्दलचे काही फॅक्ट्स आपल्याला जे माहिती पाहिजे. लेक रेदबा ज्याला लॅक रोज किंवा लेक रोज दॅट इज पिंक लेक असं म्हटलं जातं. इट लाईज नॉर्थ ऑफ दिस केप वर्ट पेनिन्सुला इन सेनेगल. सो सेनेगलच्या भागामध्ये हा लेक आहे लेक रेदबा. आणि पिंक का बरं आहे तर इथे एक अल्गी आहे. त्या अल्गीच्या ग्रोथमुळे हा जो लेक आहे हा पिंक लेक झालेला आहे. त्या अल्गीचं नाव पण त्यांनी दिलेलं होतं ड्युनालिएला सॅलिना अल्गी आहे त्यामुळे तो लेक पिंक झालेला आहे. ऑल्सो याची जी सलायनिटी आहे खूप जास्त आहे. सलायनिटी याची बरीच जास्त आहे आणि कम्पेअर केलं जाते त्याला ते डेड लेक सोबत. डेड सी जो आहे ना डेड सी. सो डेड सी सोबत कम्पेरेबल आहे. म्हणजे पाण्यात उडी मारली कोणी तर माणूस डुबणार नाही अशा प्रकारची इथे पण सिच्युएशन आहे. सो इट इज नोन फॉर इट्स हाय सॉल्ट कंटेंट ऑल्सो. सो हा लेक रेदबा एक लक्षात ठेवा सेनेगल मधला. देन लेक विक्टोरिया याचं पण बरंच डिग्रेडेशन झालेलं आहे. दो इट इज नॉट डिसअपिअर्ड. आणि असं नाही की अल्टिमेटली एकदम खूप जास्त ड्राय झालेलं आहे असं नाही. पण याचं रिस्टोरेशन वर्क इनिशिएटिव्ह सुरू आहेत याबद्दलचे. सो त्याबद्दलची बातमी होती रिस्टोरिंग लेक विक्टोरिया. आणि जे वेगवेगळे जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्या मीटिंग्स याबद्दलच्या सुरू होत्या त्यामुळे हे न्यूजमध्ये होतं. सो वी नीड टू नो की लेक विक्टोरिया नेमका आहे कुठे. तर एक मेजर लेक आहे आफ्रिकेमधला. विक्टोरिया म्हणल्यावरती 2-3 विक्टोरिया असतात जगामध्ये. एक आहे लेक विक्टोरिया, एक आहे विक्टोरिया वॉटरफॉल. आफ्रिकेमध्ये 2 ठिकाणी आहेत.
इन दी साऊदर्न पार्ट ते आपलं झिम्बाब्वे आणि झांबिया त्याच्या आसपास ते आपल्याला व्हिक्टोरिया वॉटरफॉल बघायला मिळतो. त्यानंतर दुसरं आहे तुमचं हे लेक व्हिक्टोरिया, हे थोडंसं वरची येतं टांझानिया केनिया त्या भागामध्ये. अँड देन देर इज ऑल्सो वन मोर व्हिक्टोरिया, दॅट इज व्हिक्टोरिया डेझर्ट. इट इज इन ऑस्ट्रेलिया, इट इज पार्ट ऑफ ग्रेट ऑस्ट्रेलियन डेझर्ट. सो 3 असे व्हिक्टोरिया आपल्याला दिसतात. आणि हे नाव कुठून आलं तर क्वीन व्हिक्टोरियावरूनच हे लेक व्हिक्टोरिया नाव होतं. सो दिस इज आफ्रिकाज लार्जेस्ट लेक बाय एरिया. फर्स्ट ऑफ ऑल लेक व्हिक्टोरिया आफ्रिकेमधला सगळ्यात मोठा लेक आहे इन टर्म्स ऑफ एरिया. ट्रॉपिकल रिजन मधला जगातला सगळ्यात मोठा लेक आहे ट्रॉपिकल रिजन मधला. अँड इट इज वर्ल्ड्स सेकंड लार्जेस्ट फ्रेश वॉटर लेक बाय सरफेस एरिया आफ्टर लेक सुपेरियर इन द नॉर्थ अमेरिका. लेक सुपेरियर नंतर दुसरा मोठा फ्रेश वॉटर लेक आहे, दॅट इज लेक व्हिक्टोरिया. आता 3 कंट्रीज मेन जर आपण म्हटलं लेक व्हिक्टोरिया आहे कुठे, ॲटलासमध्ये क्लिअरली हा दिसून जातो. तर 3 कंट्रीज कोणत्या आहेत? एक आहे तुमचं टांझानिया, देन युगांडा अँड देन केनिया. या 3 देशांमध्ये हा लेक व्हिक्टोरिया आहे. टांझानिया, युगांडा अँड केनिया, नेम्ड आफ्टर क्वीन व्हिक्टोरिया. 3 देश आपल्याला माहिती पाहिजे कुठं आहे ते. आणि इथे 2 नद्या पण आपल्याला या लेकशी असोसिएटेड नद्या माहिती पाहिजे. पहिलं तर ही एक कागेरा नावाची नदी आहे, विच इज द लार्जेस्ट रिव्हर विच इज फ्लोईंग इन टू दिस लेक. या लेकमध्ये वाहणारी सगळ्यात मोठी नदी कागेरा रिव्हर. अँड दिस लेक व्हिक्टोरिया इज ऑल्सो ड्रेन्ड बाय दिस नाईल रिव्हर. दिस इज वन इम्पॉर्टंट फॅक्ट, नाईल रिव्हर पण यामधून जाते. सो लेक व्हिक्टोरिया हा एक लेक आहे ज्याचं रिस्टोरेशनचं काम सुरू आहे. देन लेक गर्दा. लेक गर्दाबद्दल एक प्रकारे थोडं पॉझिटिव्ह सायन्स आहे किंवा वॉटर लेवल वाढायला लागलेली इथली. सो तशी बातमी होती. रिसेंटली द रिपोर्ट्स अबाउट दी लो वॉटर लेवल ऑफ लेक गर्दा आर इन्क्रीजिंग. इफेक्ट ऑफ ड्रॉट इन इटली आर बिकमिंग विजिबल. मेजरमेंट शो वॉटर लेवल ऑफ लेक गर्दा हॅज डिक्रीज्ड. ॲक्च्युली हे लेक गर्दाची वॉटर लेवल डिक्रीज झालेली. पुढे अजून एक लेक आहे त्याच्यामध्ये थोडेसे पॉझिटिव्ह सायन्स आहेत, बट गर्दाची वॉटर लेवल डिक्रीज झालेली असं म्हणतात. तर लेक गर्दाबद्दल आपल्याला काही जे पॉईंट्स माहिती पाहिजे. इट इज द लार्जेस्ट लेक इन इटली. फर्स्ट ऑफ ऑल इटलीमधला सगळ्यात मोठा लेक आणि व्होल्कॅनिकली ॲक्टिव्ह रिजन आहे. अर्थक्वेकही मोठ्या प्रमाणात येतात. पण हा नेमका इटलीमध्ये आहे कुठे? आता आपण सिसिली बद्दल बोलत होतो किंवा वेसुवियस म्हणल्यावर नेपल्सचा भाग आहे जो थोडासा सेंट्रल पार्टमध्ये इटलीच्या. पण जसं आपण वरती जातो ना इटलीच्या नॉर्दर्न पार्टमध्ये, वी गेट टू सी सम प्लेसेस लाईक वेनिस, मिलान, या अशा जागा नॉर्दर्न पार्टमध्ये. सो त्या झोनमध्ये आपल्याला हा लेक गर्दा दिसतोय. इट इज नॉट इन दॅट साऊदर्न पार्ट, इट इज इन द नॉर्दर्न पार्ट. आणि बरंच इथे भूकंपाच्या बातम्या येत राहतात. सो सेस्मिकली ऍक्टिव्ह रिजन आहे इथला. सो लेक गर्दा लक्षात ठेवा इटलीमधला आहे आणि वॉटर लेवल ह्याचीही डिक्रीज होत चाललेली आहे. देन देर इज वन मोर लेक कॉल्ड लेक पुपो. लेक पुपो आहे बोलिव्हिया मधला. लेक पुपो इन बोलिव्हिया. COP मध्ये पण याबद्दल काय चर्चा झाली होती किंवा हा जो लेक आहे पूर्ण ड्राय झालेला आहे, ड्राईड अप लेक. आणि त्या भागामध्ये एक कम्युनिटी राहते, त्याचं नाव पण दिलेलं आहे खाली, उरुमुराटो कम्युनिटी. उरुमुराटो कम्युनिटी. तर त्या भागामधले लोक जे आहेत हे कंटिन्युअसली त्या लेकला रिवाईव्ह करण्याचा प्रयत्न करतात. बट दिस लेक हॅज कम्प्लिटली ड्राईड अप. तर लेक पुपो बोलिव्हिया मधला हा लेक आहे. पीपल आर ट्राईंग टू रिवाईव्ह इट. इवन वर्ल्ड फूड प्रोग्राम पण त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेलं आहे त्या एफर्ट्समध्ये. बट हा ड्राय झालेला आहे. कारण जेव्हा आपण याच्यावर बद्दल काही सर्च करतोय नेटवर तर इज शब्द येतच नाही, इट वॉज शब्द येतो. वॉज म्हणजे वॉज मध्येच बोलणं चालू आहे तिकडं. सो इट वॉज अ लार्ज सलाइन लेक इन द शॅलो डिप्रेशन इन दिस अल्टिप्लेनो माउंटेन. अल्टिप्लेनो माउंटेन आहे बोलिव्हियामध्ये. सो त्या भागामध्ये आपल्याला हा लेक एकेकाळी दिसायचा. 2015 मध्ये पूर्ण ड्राय झालेला आहे. फक्त आता काही मार्शी एरियाज तिथे उरलेले आहेत. बट अगेन अल्टिमेटली द लेक हॅज ड्राईड. सो लेक पुपो एक माहिती असू द्या कुठे आहे तर बोलिव्हियामध्ये आहे लेक पुपो. देन USA मधला हा एक लेक आहे लेक मीड.
ह्याचं एक प्रकारे काय होतंय तर वॉटर लेवल जी आहे ती थोडीशी इम्प्रूव्ह झाल्याचं दिसतंय. हा तो लेक आहे, लेक मीड. सो द रिझर्वॉयर इज फॉर्म्ड बाय हुवर डॅम. पॉप्युलर एरिया तिकडचा हुवर डॅम. कोलोरॅडो नदीवरचं हे धरण आहे इन दी साऊथ वेस्टर्न युनायटेड स्टेट्स. सो तिथे हुवर डॅमनी रिझर्वॉयर जो बनवलेला आहे त्याला लेक मीड म्हणतात. कोलोरॅडो नदीवरचं हे धरण आहे हुवर डॅम आणि त्याचा रिझर्वॉयर जो आहे त्याला लेक मीड म्हणतात. USA मधला आहे तो लेक. अँड इन टर्म्स ऑफ वॉटर कॅपॅसिटी, किती पाणी त्यामध्ये आहे त्याच्या हिशोबाने बघितलं तर अमेरिकेमधलं सगळ्यात मोठं वॉटर रिझर्वॉयर आहे, दॅट इज लेक मीड. देन पुढे अजून एक लेक दाखवलेला आहे, लेक लॉनी. LOUGH, लॉनी, NEAGH. सो लेक लॉनी, दिस इज इन आयर्लंड. आणि या भागामध्ये झालं असं आहे की तिथला बऱ्यापैकी मोठा लेक आहे, बट इट इज फेसिंग अ बिग इश्यू ऑफ कंटॅमिनेशन. वॉटर पोल्युशन मोठं या भागामध्ये होतं. सो वॉटर लेवल डिक्रीज होते वगैरे असं नाही, पण कंटॅमिनेशन इज देअर. सो एक हे न्यूज काय होती, वर्स्ट एव्हर कंटॅमिनेशन ऑफ आयर्लंड्स लार्जेस्ट लेक अँड व्हॉट टू ब्लेम. इथे एकतर मोठ्या प्रमाणात हे ब्लू ग्रीन अल्गी फ्लोरिश करतायत, त्यामुळे पूर्ण जो लेक आहे तो निळा सोडून पूर्णपणे हिरवा दिसतोय. लेकच ग्रीन झालेला आहे पूर्ण. आणि एखाद्या भागामध्ये लेक जर असा अल्गीने कव्हर झालेला आहे तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय काय असतात ते आपल्याला माहिती आहे. फर्स्ट ऑफ ऑल, सनलाईट पेनेट्रेट आतमध्ये नाही होणार, त्यामुळे एक प्रकारे तिथले जे खाली जे प्लांट्स आहेत, ॲक्वेटिक प्लांट्स, त्यांना फोटोसिंथेसिस नाही करता येणार. आणि जर तसं नाही झालं तर मग तिथे जे बाकी जे प्राणी त्या प्लांटवरती फीड करत होते ते सर्व्हाइव्ह नाही होणार. आणि त्या प्राण्यांवरती जे मासे फीड करत होते ते सर्व्हाइव्ह नाही होणार. सो अल्टिमेटली दिस इज हॅव्हिंग व्हेरी वर्स्ट इम्पॅक्ट ऑन, वी कॅन से, ऑन दी ॲक्वेटिक बायोडायव्हर्सिटी. तर ही सिच्युएशन इथे तयार झालेली आहे. So we need to know this place, Lake Loni. This is a freshwater lake in Northern Ireland. Northern Ireland मधला हा freshwater lake आहे. This is largest lake on the island of Ireland and also this is the largest lake in United Kingdom. आणि ब्रिटिश आयझल्स वरती पण जर बघितलं, this is largest lake by area. आता हे बोलता बोलता 2-4 नावं त्यांनी देऊन टाकले. नेमकं आहे काय हे? व्हॉट इज दिस युनायटेड किंगडम, व्हॉट इज दिस ग्रेट ब्रिटन, काय माहिती, फरक काय आहे? एक असते ग्रेट ब्रिटन, देन एक असते युनायटेड किंगडम, आणि तिसरं असते ब्रिटिश आयझल्स. नाउ व्हॉट इज दिस ग्रेट ब्रिटन? हे जे 3 भाग आहेत, स्कॉटलंड, वेल्स, इंग्लंड, दीज आर पार्ट ऑफ ग्रेट ब्रिटन. ग्रेट ब्रिटन. त्यानंतर युनायटेड किंगडम म्हणजे काय, हे जे ग्रेट ब्रिटन आहे हे तर येणारच, बट दिस पार्ट ऑफ नॉर्दर्न आयर्लंड, युनायटेड किंगडम त्याला आपण म्हणतो. आणि या युनायटेड किंगडम मध्ये जेव्हा तुम्ही आयर्लंड ऍड करताय, देन इट इज नथिंग बट ब्रिटिश आयझल्स. हा, राईट राईट. सो तो पूर्ण जो आयर्लंड, आयलँड ऑफ आयर्लंड जे आहे ना, हे असं आयलँड आहे आणि त्याच्यावरती दिस इज आयर्लंड अँड देन दिस इज नॉर्दर्न आयर्लंड. सो आयर्लंड जे आपण जे क्रिकेट टीम जी आहे ती ही वाली, आणि इंग्लंडची क्रिकेट टीम म्हटल्यावर आपण म्हणतो ECB. ECBचा फुल फॉर्म काय येतो, इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड आपण म्हणतो, इंग्लंड अँड वेल्स. ठीक आहे. सो हे टर्म माहिती असले पाहिजे. ग्रेट ब्रिटन काय आहे, युनायटेड किंगडम आणि ब्रिटिश
आयझल्स. सो विदिन दॅट हे आपल्याला इथे जे त्यांनी सांगितलेलं आहे की हा लेक लॉनी जो आहे हा नॉर्दर्न आयर्लंड मधला म्हणजे या भागामधला फ्रेश वॉटर लेक आहे. बट इट इज द लार्जेस्ट लेक ऑन दी आयलँड ऑफ आयर्लंड म्हणजे पूर्ण जे आयलँड आहे त्यावरचा सगळ्यात मोठा हा लेक आहे. देन ऑल्सो दिस इज लार्जेस्ट इन दिस एंटायर युनायटेड किंगडम सिन्स इट इज पार्ट ऑफ नॉर्दर्न आयलंड. सो युनायटेड किंगडम मधला पण हा लार्जेस्ट लेक आहे. अँड ऑल्सो ब्रिटिश आयझल्स जे आहेत तिथला पण इन टर्म्स ऑफ एरिया दिस इज लार्जेस्ट लेक. सो दॅट इज लेक लॉनी जो नॉर्दर्न आयर्लंड मधला हा लेक आहे. ठीक आहे. अँड देन द लास्ट वन देर इज वन वाईल्ड लाईफ सँच्युरी. मोठ्या प्रमाणात इथे कंटिन्युअसली ॲनिमल्स आता त्याला ट्रान्सलोकेशन नाही म्हणता येणार बट टायगर्स इथे सोडले गेलेले आहेत काही त्यामुळे हे न्यूजमध्ये होतं. सिपाहीजिला वाईल्ड लाईफ सँच्युरी त्याला म्हणतात. सिपाहीजिला वाईल्ड लाईफ सँच्युरी येते त्रिपुरामध्ये. अँड रिलेटेड टू त्रिपुरा अजून एक नाव आपल्याला जे माहिती पाहिजे दॅट इज रोवा वाईल्ड लाईफ सँच्युरी. सिपाहीजिला आणि रोवा हे 2 वाईल्ड लाईफ सँच्युरी आहेत तुमचे त्रिपुरामधले. बाकी मग ते रुद्रसागर लेक आपण एक त्रिपुरामध्ये म्हणतो तो एक आहेच. रामसार वेटलँड साईट जे आहे सो ते एक आहे. बट ओव्हरऑल 2 सँच्युरीज आपल्याला तिथे माहिती पाहिजे सिपाहीजिला अँड देन रोवा वाईल्ड लाईफ सँच्युरी. ओके. सो दीज आर द इम्पॉर्टंट प्लेसेस. याची एक कंबाईंड PDF पण तिथे शेअर केली मी त्यांना म्हणजे 3ही फाईल एका ह्याच्यात म्हणजे रिवाईज करायला तुम्हाला सोपं पडेल ते. बट याला 2दा-3दा वाचून घ्या व्यवस्थित आणि त्याला अजून थोडंसं स्टॅटिक टच तिथे द्या. जसं आपण बघितलं की ते जे 100 प्रश्न आहेत PYQ वाले सो ते एकदा व्यवस्थित बघून म्हणजे आपल्याला क्लॅरिटी राहील किंवा नेमकं ते कसं काय विचारतात. सो ह्या गोष्टी आणि जे आत्तापर्यंत विचारलेले त्याला एकदा थोडंसं अलाइन करून ठेवा. बाकी जे काही तुम्ही बाकी करंट अफेअर्समध्ये वाचताय तिथे जर एखादा देश न्यूजमध्ये आला तर कमीत कमी त्याचं ते तेवढं तरी बघून घ्या की त्याच्या आसपास कोणते कोणते देश आहेत किंवा जगामध्ये जे वेगवेगळे समुद्र आहेत सो त्याला बॉर्डर करणाऱ्या कोणत्या कोणत्या कंट्रीज आहेत. इट इज नॉट लाईक की न्यूजमध्ये आहे म्हणून ते वाचायचे बट एक जनरल आयडिया आपल्याला असली पाहिजे. सो इन दॅट केस वी नीड टू नो व्हॉट आर दी कंट्रीज दॅट आर बॉर्डरिंग मेडिटेरेनियन सी, कॅस्पियन सी, ब्लॅक सी, त्यानंतर तुमचं जे रेड सी आहे हे वेगवेगळे जे समुद्र आहेत जगामधले त्याला बॉर्डर करणाऱ्या कोणत्या कोणत्या कंट्रीज आहेत. सो ते एकदा व्यवस्थितपणे बघून ठेवणं गरजेचं आहे. बिकॉज दे विल आस्क यू डेफिनेटली दे विल आस्क यू क्वेश्चन्स. जर आपण बघितलं मागच्या 5 वर्षामध्ये 2दा-3दा तर प्रश्न आरामात त्यांनी तसे विचारलेले आहेतच. आणि आता थोडंसं त्याला अजून स्पेसिफिक जर गेले ते असं ओनली 1, ओनली 2 अशा टाईपचं करायला गेले सो इन दॅट केस दे कॅन फॉर्म अ बिट मोर स्पेसिफिक क्वेश्चन्स ऑल्सो ज्याच्यामध्ये अल्टिमेटली तुम्हाला तो पॉईंट माहिती आहे की नाही यावरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड करतील रादर दॅन एलिमिनेशन पार्ट. ओके. सो व्यवस्थित त्याला रिवाईज करून घ्या आणि बाकी तुमचं जे रेग्युलर चालू आहे अभ्यास तो चालू राहू द्या. ठीक आहे. येस. सो दिस इज अबाउट दिस सेशन. हे 3 आपले जे सेशन होते प्लेसेस इन न्यूज त्यामध्ये मला वाटतं एक 60 पर्यंत आपण जागा कव्हर केलेल्या आहेत. आणि आसपासचे फॅक्ट्स सगळे व्यवस्थित फक्त एक पॉईंट त्यामधला बघून ठेवा. ठीक आहे. 2दा-3दा डोळ्या खोलून घाला एकदम पाठांतर करत बसू नका पण जस्ट ट्राय टू कनेक्ट दीज थिंग्स. लाईक आता रेगजेन्स आज वाचलं, रेगजेन्स कालही वाचलेलं होतं सो त्याला सोबत असं बंचमध्ये त्याला रिमेंबर करण्याचा प्रयत्न करा फक्त. ओके. येस. चालेल. थांबू आपण इथे मग. येस. थँक्यू.